नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कॅटलिस्ट करिअर इन्स्टिट्यूशन पुणे या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी ज्ञानेश्वर मगर सर। लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जे मेनच्या दृष्टिकोनातून लेक्चर पाहत आहोत त्यामधला जो आपला नेक्स्ट टॉपिक आहे तो टॉपिक म्हणजे इंडियन पॉप्युलेशन, भारतीय लोकसंख्या। आता आपण 2024 मध्ये जुलै 2024 मध्ये ही बॅच आपण रेकॉर्ड करतोय। लक्षात घ्या, आपल्याला तसं पाहायला गेलं तर 2021 ची लोकसंख्या येणं अपेक्षित होतं, पण 2011 चीच लोकसंख्या पाहणं आपल्याला आता गरजेचं पडलेलं आहे। का तर 2021 चं जे मापन आहे, प्रत्येक लोकसंख्येचं मापन लक्षात घ्या हे 10 वर्षांनी होतं। मात्र 11 नंतर 21 ला मापन होणं आवश्यक होतं। मात्र आपल्या सर्वांना कल्पना आहे की कोविडच्या कारणास्तव ते मापन होऊ शकलेलं नाही। यामुळे आत्ताच्या घडीला आपल्याला 2011 चीच लोकसंख्या पाहणं गरजेचं आहे। तर 2011 च्या लोकसंख्येमध्ये जे काही महत्त्वपूर्ण मुद्दे, म्हणजे सर्वच मुद्दे महत्त्वपूर्ण आहेत। कारण हा महत्त्वपूर्ण असण्याचं कारणही काय आहे लक्षात घ्या। याला इकॉनॉमी, जिओग्राफी, करंट अफेअर्स आणि HRD या चारही विषयातून हा टॉपिक विचारला जातो लक्षात घ्या। त्यामुळे लोकसंख्येच्या टॉपिकवरती प्रीची एग्जाम असू देत किंवा मेन्सची एग्जाम असू देत, अधिक क्वेश्चन असतात। जिओग्राफी मधून पण लोकसंख्या टॉपिक आहे, इकॉनॉमीलाही लोकसंख्या टॉपिक आहे, करंट मधूनही विचारला जातो आणि पेपर 3 जो आहे तुमचा त्यामधूनही विचारला जातो। त्यामुळे हा जो काय टॉपिक आहे या टॉपिकचं महत्त्व अधिक असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। तर तो अधिक महत्त्व असलेला जो टॉपिक आहे तो आपल्याला डीप मध्ये पाहायचा आहे, हे लक्षात घ्या। तर लोकसंख्येसंदर्भात काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे ते आपण पहिले पाहूया। पहा, जनगणना ही जी जनगणना आहे 2011 ची, ही स्वतंत्र भारताची एकूण 15वी जनगणना आहे। तर स्वतंत्र भारताची ही 7वी जनगणना आहे। तसं पाहायला गेलं तर लोकसंख्येचं मापन आपल्याला दिलंय पुढे की पहिल्यांदा लोकसंख्येचं मापन हे भारतामध्ये 1872 ला लॉर्ड मियो यांच्याद्वारे करण्यात आलेलं आहे। 1872 ला पहिलं मापन झालं। त्यानंतर 1881 पासून क्रमिक मापन झालं। लक्षात घ्या, क्रमिक मापन म्हणजे काय, तिथून पासून ते 2011 पर्यंत लोकसंख्येमध्ये प्रत्येक 10 वर्षांनी मापन झालं, कधीही खंड पडला नाही। खंड पडला तर 2021 मध्ये म्हणजे 1881 पासून प्रत्येक 10 वर्षांनी लोकसंख्येचं मापन क्रमिक मापन झालं आणि हे 1881 चं जे मापन आहे हे लॉर्ड रिपन यांच्याद्वारे करण्यात आलेलं आहे। लक्षात घ्या, जे 2011 ची आकडेवारी पाहतोय ही भारताची 15वी जनगणना होती आणि स्वतंत्र भारताची ही 7वी जनगणना होती। भारताचे पहिले जनगणनेचं मापन हे 1872 मध्ये लॉर्ड मियॉन यांच्याद्वारे करण्यात आलेलं आहे। तर त्यानंतर 1881 पासून जनगणनेचं क्रमिक मापन झालेलं आहे। कसलं क्रमिक मापन, हे लॉर्ड रिपन यांच्याद्वारे। क्रमिक मापन म्हणजे प्रत्येक 10 वर्षांनी लोकसंख्येचं मापन आपल्यात घेतलेलं आहे। मग 1881 झालं, 1891 झालं, पुन्हा 1900 झालं, परत 1 2 3 4 1 त्यानंतर 11 21 31 51 81 याप्रमाणे 2011 पर्यंत मापन घडून आलेलं आहे। 2011 ची जी काही जनगणना झाली ही जनगणनेचे आयुक्त होते डॉक्टर सी चंद्रामौली। लक्षात ठेवा व्यवस्थित, कोण होते, डॉक्टर सी चंद्रामौली। तर 2011 चं 2001 चं जे मापन झालं, या 2001 चे जनगणना आयुक्त होते GK भाटिया। आयोग मागही जात आहे, तुम्हालाही कल्पना आहे। 2011 चंही विचारेल की जनगणना आयुक्त कोण होते, 11 चं विचारलं तर सी चंद्रामौली, आणि जर का 2001 चे विचारले तर GK भाटिया यांच्या नावाचा उल्लेख होतो। याचबरोबर जे काय 2011 चं जनगणना मापन झालं, या जनगणना मापनाचं घोषवाक्य काय होतं, आपली जनगणना आपलं भविष्य। आपली जनगणना आपलं भविष्य हे या जनगणनेचं घोषवाक्य असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। तर 2011 च्या जनगणनेत एक राष्ट्रीय नोंद वहीही तयार करण्यात आली। राष्ट्रीय नोंद वही पहिल्यांदा तयार करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर भारतात जागतिक लोकसंख्येपैकी 17.5% लोकसंख्या निवास करते।
जगाची जी काही लोकसंख्या आहे त्यातले 17.5% लोकसंख्या ही एकट्या इंडियामध्ये निवास करते 2011च्या मापनानुसारना। याचबरोबर लोकसंख्येच्या बाबतीत आता 2011च्या आकडेवारीने गेलं तर 11 मध्ये आपला जगात लोकसंख्येच्या बाबतीत दुसरा क्रमांक होता। मात्र 2023 मध्ये लक्षात घ्या, 2023 मध्ये युनायटेड नेशन यांचा जो काही रिपोर्ट आला, या रिपोर्टनुसार ना भारताची लोकसंख्या ही जगात 1 नंबरची लोकसंख्या बनलेली आहे। म्हणजे चीनला मागे टाकून जगात सर्वाधिक लोकसंख्येचा देश हा चायना होता। चायनाला 2023 मध्ये इंडियाने लोकसंख्येच्या बाबतीत मागे टाकून जगात सर्वाधिक लोकसंख्येचा म्हणजेच पहिल्या क्रमांकाचा देश हा आज भारत बनलेला आहे। आताच्या घडीला या आकडेवारीनं किंवा लोकसंख्येच्या संपूर्ण अभ्यासावरून आपण म्हणू शकतो की आत्ताच्या घडीला किंवा इथून पुढेही कुठल्याही देशाला शक्य नाही की तो भारताला लोकसंख्येच्या बाबतीत मागे टाकेल। एवढा आपल्याला जननदर आहे, तो जननदर पण काय आहे तो पण विचारात घ्यायचा आहे। तर लक्षात घ्या, एक भोर समिती नेमण्यात आली होती। आपला पहिला क्रमांक तर आहेच। भोर समितीच्या शिफारसीनुसार ना पहा, भोर समितीच्या शिफारसीनुसार ना जनगणनेची संपूर्ण जबाबदारी ही केंद्र सरकारवरती देण्यात आलेली आहे। जर तुम्हाला प्रश्न राहिला की कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार ना लोकसंख्येची संपूर्ण जबाबदारी ही केंद्र शासनावरती देण्यात आलेली आहे, तर ती समिती आहे भोर समिती। आता केंद्र सरकारवरती ही जबाबदारी देण्यात आलेली आहे, तर केंद्र सरकार ही जबाबदारी कोणत्या विभागांतर्गत पार पाडतं, तर तो विभाग आहे लक्षात घ्या, गृह विभाग। गृह विभागांतर्गत संपूर्ण जनगणनेचा कारभार पार पाडला जातो। तर ही जी काय आहे ही बेसिक इन्फॉर्मेशन आहे, लक्षात घ्या। ही 15वी जनगणना होती, स्वतंत्र भारताची 7वी। पहिलं मापन 1872 लॉर्ड मियॉन, क्रमिक मापन 1881 रिपन, प्रत्येक 10 वर्षांनी। जनगणना 11चे जनगणना आयुक्त सी चंद्रामौली, 1चे होते जी.के. भाटिया। 11च्या जनगणनेचं घोषवाक्य आपली जनगणना आपलं भविष्य। 2011च्या जनगणनेमध्ये पहिल्यांदा राष्ट्रीय नोंदवही निर्माण करण्यात आली। जागतिक लोकसंख्येपैकी भारतात 2011च्या मापनानुसार 17.5% लोकसंख्या निवास करते, तर जगात लोकसंख्येबाबतीत आत्ता भारताचा पहिला क्रमांक आहे। तर भोर समितीच्या शिफारसीनुसार जनगणना मापनाची संपूर्ण जबाबदारी ही सेंट्रल गव्हर्नमेंटवरती देण्यात आलेली आहे। याचबरोबर कायदेशीर किंवा संवैधानिक नियम लोकसंख्येच्या बाबतीत काय आहे लक्षात घ्या। जनगणना कायदा कार्यान्वित केव्हा झाला? 1948 ला। जनगणना जो लॉ आहे तो 1948 ला कार्यान्वित झालेला आहे। तर कायद्यात जो कायदा झालेला आहे, कायद्यासाठी अर्ज कोणी केला? अर्जदार होते पहा, भारताचे तत्कालीन गृहमंत्री वल्लभभाई पटेल। वल्लभभाई पटेल यांनी जनगणना कायदा कार्यान्वित करण्यासाठी एक अर्ज केला आणि त्या अर्जानुसार ना जनगणना कायदा 1948 हा कार्यान्वित झालेला आपल्याला पाहायला मिळतो। याचमध्ये जो जनगणना विषय आहे तो संवैधानिक अनुच्छेद 246 मध्ये, जर आपण घटनेचं कलम पाहिलं तर 246 वरती गेलो कलमात, तर आपल्याला या ठिकाणी लोकसंख्येबद्दल जो कायदा आहे तो कायदा आणि त्या कायद्यातल्या ज्या तरतुदी आहेत त्या संपूर्ण तरतुदी अभ्यासता येतील। याचबरोबर संविधानाची अनुसूची क्रमांक 7वी अनुसूची क्रमांक, या 7व्या अनुसूचीमध्ये 69वा क्रमांकाला लोकसंख्येबद्दल संपूर्ण संवैधानिक अनुच्छेद 246 अंतर्गत वल्लभभाई पटेल यांनी जो कायदा केला 1948, या 48च्या कायद्यातील संपूर्ण तरतुदी पाहता येतील। तर लक्षात घ्या, जनगणना कार्यान्वित म्हणलं तर 48 येईल। अर्ज कोणी केला तर तत्कालीन गृहमंत्री होते वल्लभभाई पटेल। विषय आहे अनुच्छेद 246 आणि संविधानाची सूची क्रमांक 7व्या मध्ये अनुसूची क्रमांक 69 मध्ये उल्लेख आहे। याचबरोबर 1974 जागतिक लोकसंख्या वर्ष म्हणून सादर करण्यात येतं। 1974 हे जे काय वर्ष आहे या वर्षाला जागतिक लोकसंख्या वर्ष म्हणून साजरं करण्यात येतं। याचबरोबर जागतिक लोकसंख्येच्या बाबतीत पहा, 11 जुलै 1987 मध्ये जगाची लोकसंख्या ही किती झाली? 5 अब्ज। जगाची लोकसंख्या 5 अब्ज झाली 1987 ला। यानंतर ना 1999 मध्ये हीच जगाची लोकसंख्या ही 6 अब्ज झालेली आपल्याला पाहायला मिळाली। आणि 2011चं जे आपलं 15वं मापन झालं, या 15व्या मापनावेळी जगाची लोकसंख्या ही 7 अब्ज झाल्याची घोषित करण्यात आलं। म्हणजेच 87 नंतर 99 ला 1 अब्ज वाढ झाली आणि 99 नंतर 2001 मध्ये 1 अब्ज, म्हणजेच एकूण 5, 6 आणि 7
2011चं मापन आलं तेव्हा जागतिक लोकसंख्या ही 7 अब्ज असल्याची घोषित करण्यात आलेली होती. वर्ल्डची जे काय पॉप्युलेशन आहे हे 7 अब्ज होतं. यावर जनगणनेचे 2011 काही ठळक मुद्दे आपल्याला विचारात घ्यायचे आहेत. मगाशी आपण पाहिलेलं होतं ते पहिल्यापासूनचा एक आढावा घेतला होता. मात्र जो शेवटपर्यंत आपण टॉपिक पाहणार आहोत, लक्षात घ्या या टॉपिकचे 3 पार्ट पडतात. एक पार्ट आहे तो भारतीय लोकसंख्या, दुसरा पार्ट लोकसंख्येबद्दल जे काही सिद्धांत आहेत ते सिद्धांत, आणि तिसरा पार्ट पडतो महाराष्ट्राची लोकसंख्या. यातला आपण पहिला पार्टच पाहत आहोत. मग या पहिल्या पार्टमध्ये एकूण 3 पार्ट पाहणार आहोत. त्या 3 पार्टचा आढावा आपल्याला एक थोडासा आढावा या ठिकाणी घ्यायचा आहे. डीपमध्ये तर आपण सर्व पाहणारच आहोत, मात्र एक उजळणी पहा. 2011ची लोकसंख्या ही किती होती? 121,08,54,977 कोटी लोकसंख्या असलेली आपल्याला पाहायला मिळालेली आहे. यामध्ये 2001 ते 2011 या दशकातील जी वृद्धी होती ती दशकीय वृद्धी 17.7% असलेली आपल्याला पाहायला मिळालेली आहे. दशवार्षिक वृद्धी म्हणून आपल्याला पुढे कन्सेप्ट येणार आहे. लक्षात घ्या, मागील दशकातील लोकसंख्या आणि चालू दशकातील लोकसंख्या या दोघांचे गुणोत्तरात येणारी जी वाढ आहे त्यालाच आपण काय म्हणतो? दशकीय वृद्धी. याजवळ स्त्री पुरुष प्रमाण. आता एकूण लोकसंख्येमध्ये जे लोकसंख्येची आकडेवारी 121 कोटी, या 121 कोटीमध्ये स्त्रियांची संख्या ही 48.5%, तर पुरुषांचं प्रमाण हे 51.5% असलेलं आपल्याला आढळून येतं. याचबरोबर लिंग गुणोत्तर. 1000 पुरुषामागे असणाऱ्या स्त्रियांच्या प्रमाणाला आपण लिंग गुणोत्तर म्हणणार आहोत. हे लिंग गुणोत्तर विचारात घेतला असता हे जो काय 0 ते 6 वयोगटाच्या पुढचा गट आहे तो 943 आहे. म्हणजे तुमचं आमचं जे एज आहे या एजमध्ये 943 हे लिंग गुणोत्तर आहे. तर 0 ते 6 ज्याला आपण शिशु लिंग गुणोत्तर म्हणतो हे प्रमाण आपल्याला 918 आढळणार आहे. याचबरोबर लोकसंख्येची घनता ही प्रति चौरस किमी अंतरावरती असणाऱ्या लोकांचं प्रमाण निश्चित करते. हे प्रमाण आहे इंडियामध्ये 11 नुसार ना 382 आढळतं. याचबरोबर साक्षरता प्रमाण 0 ते 7 वयाच्या पुढील जो व्यक्ती आहे प्रत्येक 100 व्यक्तीमागे असणाऱ्या साक्षर व्यक्तीचं गुणोत्तर म्हणजेच साक्षरता प्रमाण, हे साक्षरता प्रमाण आपल्यामध्ये आढळतं 2011च्या आकडेवारीनुसार ना 72.98%. मात्र लक्षात घ्या सरासरी आपण याला म्हणतो 73% साक्षरता विचारात घेतली जाते. 72.98लाही आयोग उत्तर बरोबर देतं आणि 73%लाही उत्तर आयोगाने आतापर्यंत बरोबर दिलेलं आहे. त्यामुळे दोन्हीतली कोणती आकडेवारी आली तर ते योग्यच मानायची. याचबरोबर शहरी लोकसंख्या आणि ग्रामीण लोकसंख्या. एकूण लोकसंख्येपैकी किती लोकसंख्या शहरी भागामध्ये निवास करते आणि किती लोकसंख्या ग्रामीण भागामध्ये निवास करते यालाच आपण शहरी, ग्रामीण व शहरी लोकसंख्या प्रमाण म्हणून ओळखतो. तर लक्षात घ्या एकूण लोकसंख्येपैकी 68.86% लोकसंख्या ही रुरल एरियामध्ये, तर 31.14% लोकसंख्या ही अर्बन एरियामध्ये निवास करते इंडियामध्ये 2011च्या आकडेवारीनुसार. तर या ठिकाणी ही थोडीशी उजळणी असलेली आपल्याला पाहायची. हे सर्व मुद्दे आपल्याला डीपमध्ये पुढे येणार आहेत. आता लक्षात घ्या लोकसंख्या विषयक सिद्धांत पाहायचा आपल्याला. माल्थसचा जो 1798 मध्ये मांडलेला आहे, 1798 मध्ये माल्थसचा लोकसंख्या सिद्धांत किंवा माल्थसचा लोकसंख्येविषयक सापळा या नावाने पण ओळखलं जातं. लोकसंख्या सिद्धांत म्हणा किंवा माल्थसचा लोकसंख्या विषयक सापळा या नावाने देखील ओळखण्यात येतो हा सिद्धांत. तर माल्थसचा जो लोकसंख्या विषयक सिद्धांत आहे त्यातलं महत्त्वपूर्ण विधान आहे. लक्षात घ्या लोकसंख्या ही भूमितीय श्रेणीने वाढते तर अन्नधान्य हे गणितीय श्रेणीने वाढतं. लोकसंख्या कशी वाढते? भूमितीय श्रेणीने, म्हणजेच 1, 2, 4, 8, 16, 32, 64 याप्रमाणे वाढत जाते. तर अन्नधान्य हे गणितीय श्रेणीने वाढतं. मग गणितीय श्रेणी काय आहे? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 याप्रमाणे ही गणितीय श्रेणी आहे. ही गणितीय श्रेणी आहे. तर पहा सिद्धांत थॉमस रॉबर्ट माल्थस यांनी 1798 मध्ये हा लोकसंख्या विषयक सिद्धांताची मांडणी केलेली आहे. या ठिकाणी तुम्हाला प्रश्नही विचारण्यात आलेला होता की थॉमस रॉबर्ट माल्थस यांच्याद्वारे लोकसंख्या विषयक सिद्धांत केव्हा मांडण्यात आला, तर त्याचं उत्तर होतं 1798. लक्षात घ्या 1798ला हा सिद्धांत मांडलेला आहे थॉमस रॉबर्ट माल्थस यांनी. याला माल्थसचा लोकसंख्या विषयक सिद्धांत म्हणा किंवा लोकसंख्या विषयक सिद्धांताचा सापळा म्हणा, दोन्ही नावं बरोबर आहेत. तर सिद्धांताची संबंध पहा लोकसंख्या वाढ आणि विकास. मग लोकसंख्या वाढ आहे ती कशी वाढ आपण म्हटलं ही भूमितीय श्रेणीने म्हणतो.
माल्थस काय म्हणतात, ही भूमितीय श्रेणी होते आणि जो विकास होतो तो गणितीय श्रेणी होतो, ती गणितीय श्रेणी होतो असं माल्थसचं म्हणणं आहे. मग हा जो काय 1798ला माल्थसने लोकसंख्या विषयक सिद्धांत मांडलेला आहे, हा सिद्धांत कोणतं ते बुक आहे की ज्या बुकमध्ये मांडलेला आहे, अन एसे ऑन द प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन, अन एसे प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन या ग्रंथामध्ये, या आपल्या बुकमध्ये त्यांनी माल्थसने लोकसंख्या विषयक सिद्धांत हा 1798 मध्ये मांडलेला आहे. आता सिद्धांताचा आधार काय महत्त्वपूर्ण लक्षात घ्या. माल्थसचं म्हणणं काय, लोकसंख्येतील जी वृद्धी ही आहे ही वृद्धी भूमितीय श्रेणी होते. मग ही भूमितीय श्रेणी कशी आहे पहा, 1 2 4 8 16 32 64 याप्रमाणे ही वृद्धी होत राहते, ही वृद्धी होत राहते. त्यामुळे भूमितीय श्रेणी असल्या कारणास्तव माल्थसचं म्हणणं आहे की प्रत्येक 25 वर्षांनी लोकसंख्या ही दुप्पट होते. किती? प्रत्येक 25 वर्षांनी माल्थसचं म्हणणं आहे लोकसंख्या ही दुप्पट होत राहते. तर अन्नधान्य उत्पादन वाढ ही गणितीय श्रेणी होती, लक्षात घ्या. मग ही गणितीय श्रेणी काय आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 याप्रमाणे अन्नधान्यातील वाढ होत राहते. आणि हे अन्नधान्यातील संत गतीने असलेली वाढ दुप्पट होण्यासाठी माल्थसचं म्हणणं आहे की यासाठी 100 वर्ष लागतात. किती? 100 वर्ष. मग लोकसंख्या दुप्पट होण्यासाठी 25 वर्ष व अन्नधान्य दुप्पट होण्यासाठी 100 वर्ष. तर हे होण्याचं कारण काय आहे, लोकसंख्या 25 वर्षाचं दुप्पट का होते, तर तिथं भूमितीय श्रेणीने वाढ होते. आणि लोकसंख्येला 100 वर्ष का लागतात, तर अन्नधान्याला 100 वर्ष का लागतात, तर अन्नधान्य हे गणितीय श्रेणीने वाढतं. विधाने व्यवस्थित लक्षात ठेवा. लोकसंख्या ही भूमितीय श्रेणी तर अन्नधान्य ही गणितीय श्रेणीने वाढतं असं माल्थसचं 1798च्या लोकसंख्या वाढ आणि विकास या आपल्या सिद्धांतातील महत्त्वपूर्ण विधान आहे. तर माल्थसचं लोकसंख्या ही भूमितीय श्रेणीने का वाढते याचं महत्त्वाचं उत्तर म्हणजे लोकांची संतती प्राप्तीची इच्छा. लोकसंख्या दुप्पट होण्या किंवा लोकसंख्या वाढीचा वेग अधिक असण्याचं कारण आहे लोकांची संतती प्राप्तीची इच्छा. आणि इंडिया संदर्भात जर आपण म्हणलं, ही जी काही संतती प्राप्तीची इच्छा आहे, या इच्छेमध्ये मुलीच्या जन्माच्या तुलनेत मुलाच्या जन्माच्या इच्छेला अधिक प्राधान्य देण्यात येतं. म्हणजेच घरामध्ये मुलींचा जन्म कितीही झालेला असला, 3-4 मुले असली तर मुलाच्या जन्माला प्राधान्य दिलं जातं. आणि याच प्राधान्यातून ही भूमितीय श्रेणी निर्माण होते. ही काय आहे, भूमितीय श्रेणी निर्माण होते आपल्याला या ठिकाणी जाणवतं. म्हणजेच माल्थसचं म्हणणं आहे लोकसंख्या ही भूमितीय श्रेणीने वाढीचे कारण काय आहे, तर संतती प्राप्तीची इच्छा. तर माल्थसने लोकसंख्या नियंत्रणाचे काही उपाय सांगितलेले आहेत. या उपायामध्ये लक्षात घ्या, एक प्रतिबंधात्मक उपाय आहे आणि दुसरा सकारात्मक उपाय आहे. आणि प्रतिबंधात्मक उपायामध्ये पण 2 उपाय आहेत, एक नैतिक उपाय येतो आणि दुसरा अनैतिक उपाय येतो. मग या मार्गाने माल्थसचं म्हणणं आहे की या मार्गाने लोकसंख्या ही कमी होईल किंवा नियंत्रणात राहील. मग नैतिक उपायामध्ये काय आहे, ब्रह्मचर्यत्व स्वीकारणे. जर लोकांनी ब्रह्मचर्यत्व स्वीकारलं, लग्न नाहीच केलं तर लोकसंख्या कमी होईल. याचबरोबर माल्थसचं दुसरं नैतिक उपायामधला उपाय सांगतात की उशिरा लग्न करणं. जर लग्नच उशिरा केलं तर एकूणच दोघांमध्येही समंजसपणाचा किंवा एज्युकेशनही झालेला असेल, जाणून बुजून यावेळेस लोकसंख्या ही नियंत्रणात ठेवली जाते. तर नैतिक उपायामध्ये ब्रह्मचर्यत्व स्वीकारणं आणि उशिरा लग्न करणं हे माल्थसने सांगितलेले उपाय आहेत. अनैतिक उपायामध्ये लक्षात घ्या, संतती नियंत्रण, जाणून बुजून ही संतती नियंत्रणात ठेवलं. हे प्रतिबंधात्मक उपायात येतात. तर सकारात्मक उपायामध्ये कोणते उपाय आहेत लक्षात घ्या, दुष्काळ आहे, महामारी, महापूर, निकृष्ट आहार आणि भूकंप हे जे काही घटक आहेत, या घटकातून लोकसंख्या ही नियंत्रणात येईल असं माल्थसचं सकारात्मक उपायांतर्गत उपाय मानले जातात. तर लक्षात घ्या, माल्थसचा सिद्धांत हा मेनच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण सिद्धांत आहे. तसा तो प्रीला पण विचारला जातो, नाही असं नाही, पण मेन्सला याच्यावरती प्रश्न राहीलच याची आपल्याला खात्री असते. कारण एकूणच प्रश्न 105 ते 110 पर्यंत क्वेश्चन विचारले जातात. किंवा इकडे कंबाईनच्या दृष्टिकोनातूनही म्हटलं तर जवळजवळ 15 ते 16 क्वेश्चन किंवा 20 क्वेश्चन आताच्या या नवीन स्ट्रक्चरमधून आहेत. या सर्वांमध्ये अशा मुद्द्यांना सामोरे जाणं आपल्याला आवश्यक पडतं. तर हा होता माल्थसचा लोकसंख्या विषयक सिद्धांत.
यानंतर ना भारतीय लोकसंख्या बदलाच्या अवस्था. आपल्याला आंतरराष्ट्रीय लोकसंख्या बदलाच्या या अवस्था पाहिजेत. त्या ठिकाणी एकूण 5 अवस्था आहेत, मात्र भारतीय लोकसंख्या बदलाच्या या एकूण 4 अवस्था आहेत. आता 5व्या अवस्थेमध्ये आपला प्रवेश सुरू आहे, मात्र अभ्यास आपल्याला 4 अवस्थेचा आहे, कारण 4थी अवस्था कंप्लीट झाली 2011ला. 5व्या अवस्थेमध्ये आपला प्रवेश आहे, मात्र ते मापन झालेलं नाही 21चं. आणि प्रत्येक आता एकूणच आपण मागाशी पाहिलं की लोकसंख्येचं जे मापन आहे हे मापन 1872ला पहिलं झालं. त्यानंतर ना क्रमिक मापन हे 1881 पासून झालं. पण भारतीय लोकसंख्या बदलाच्या अवस्था ह्या 1891 पासून विचारात घेतले जातात. आणि प्रत्येक अवस्था लक्षात घ्या, ही 30 वर्षाची एक अवस्था आहे. किती? 30 वर्षाची एक अवस्था आहे. मग 30 वर्षाच्या अवस्थेतून जर आपण गेलो तर 1891, त्यानंतर ना 30 वर्ष होतात 1921ला. 1921 नंतर ना 30 वर्ष होतात ते 1951ला. त्यानंतरचे 30 वर्ष 81 आणि त्यानंतरचे 30 वर्ष 2011. म्हणजेच आता इथं लक्षात आलं असेल तुमच्या की प्रत्येक अवस्था ही 30 वर्षाची एक अवस्था आहे. मग 30 वर्षाची एक अवस्था एकूण आपल्या 4 अवस्था आहेत. तर त्या 4ही अवस्थेमध्ये पहा, लोकसंख्या संक्रमण ए.जे. कोल व ई.एम. हुवर यांनी लोकसंख्या वाढ आणि निम्न उत्पन्न देशातील आर्थिक विकास या पुस्तकात लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत मांडलेला आहे. लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत. मग लक्षात घ्या, देशातील आर्थिक विकास या पुस्तकामध्ये म्हणजेच लोकसंख्या वाढ आणि निम्न उत्पन्न देशातील आर्थिक विकास या आपल्या पुस्तकामध्ये कोणी ए.जे. कोल आणि ई.एम. हुवर यांनी लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत मांडलेला आहे. तो आपल्याला या ठिकाणी पाहत आहोत आपण. तर लक्षात घ्या, एक अवस्था एकूण 4 अवस्था आहेत, तर प्रत्येक अवस्था ही 30 वर्षाची एक अवस्था असलेली आपल्याला पाहायला मिळते. तर या अवस्थेमध्ये पहिली अवस्था, दुसरी, तिसरी आणि चौथी याला अजून कोणत्या नावाने ओळखलं जातं, जिथं आयोग तुम्हाला जोड्या लावासाठी प्रश्न विचारतो. पहिल्या अवस्थेलाच म्हटलं जातं, लक्षात घ्या, उच्च स्थिर अवस्था. पहिली अवस्था कोणती आहे? उच्च स्थिर अवस्था. दुसरी अवस्था ही प्रसारणशील अवस्था आहे. तिसऱ्या अवस्थेला उशिराची प्रसारणशील अवस्था. तर चौथ्या अवस्थेला उच्च वृद्धी दर अवस्था म्हणून ओळखण्यात येतं. उच्च वृद्धी दर अवस्था म्हणून ओळखण्यात येतं. तर लक्षात घ्या, पहिल्या अवस्थेतील लोकसंख्या वाढ ही मंद वाढ म्हणून ओळखली जाते. 1891 ते 1921 हे जे काय 30 वर्षाची पहिली अवस्था, ज्या अवस्थेला उच्च स्थिर अवस्था म्हणून ओळखण्यात येतं, या अवस्थेमध्ये लोकसंख्येची जी वाढ आहे ती मंद गतीने होते. दुसऱ्या अवस्थेमध्ये लोकसंख्या ही स्थिर वाढ आहे, ज्याला आपण दुसरी अवस्था किंवा प्रसारणशील अवस्था म्हणतो. तिसऱ्यामध्ये जर म्हटलं उशिराची प्रसारणशील अवस्था म्हणून तिसरी अवस्था, यामध्ये लोकसंख्या वाढीचा वेगवान वाढ आहे. तिसरी अवस्था ही वेगवान वाढ आहे. याचबरोबर चौथ्या अवस्थेमध्ये अतिवाढीची भीती घालवली जाते. अतिवाढीची भीती ही घालवली जाते. म्हणजेच या अवस्थेमध्ये लोकसंख्येविषयी काही धोरणं राबवली जातात आणि त्या धोरणातून लोकसंख्या ही कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला जातो. तर लक्षात घ्या, ज्या अवस्था आहेत या अवस्थेमधून एकूणच लोकसंख्या पहा, 1891ला भारताची लोकसंख्या ही 23.6 कोटी होती. ही 1921 मध्ये 25.1 कोटी झाली. 25.1 कोटी झाली. या 30 वर्षामध्ये लोकसंख्या वाढीचा जो दर होता, लक्षात घ्या, तो किती होता? 0.19 असलेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे. यानंतर ना 1921 ते 1951 यामध्ये लोकसंख्या 25.1 कोटीवरून ही 36.1 कोटीवरती गेली आणि यावेळेस लोकसंख्या वाढीचा जो दर होता तो 1.22 होता. लक्षात घ्या, 1.22 होता. आणि 1951 नंतर ना 81 मध्ये लोकसंख्या 68.3 कोटी एवढी झाली. त्यावेळेस लोकसंख्या वाढीचा दर हा 2.14% होता. तर 1981 ते 2011 या कालावधीमध्ये भारताची लोकसंख्या ही 121 कोटी झाली. लक्षात घ्या. आणि त्यावेळेस लोकसंख्या वाढीचा दर हा 1.87% असलेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे. आता यामध्ये 1891 ते 1921 यामधलं 1921 जे वर्ष आहे, 11 ते 21 या वर्षाला लोकसंख्या विभाजनाचे वर्ष म्हणून ओळखलं जातं. लोकसंख्या
विभाजनाचे वर्ष म्हणून ओळखलं जातं. लक्षात घ्या, याला लोकसंख्या विभाजनाचे वर्ष का म्हटलं जातं, तर याचमध्ये लोकसंख्या ही 0.3% घटलेली आहे. 1911 ते 1921 या दशकामध्ये लोकसंख्या ही 0.3% घटलेली आहे. आणि या घटीचं कारणही लक्षात घ्या, जसा 2020-21ला जसा कोविड आलता तसाच 1911 ते 21 यामध्ये प्लेग, देवी, कॉलरा, मलेरिया या आजारांचा खूप मोठा प्रादुर्भाव झाला. यामध्ये सर्वात भयावह परिस्थिती होती ती प्लेगची. यामुळे मृत्यूचं प्रमाण हे अधिक वाढलं आणि या अधिक वाढीनं 1911 ते 1921 या कालावधीमध्ये लोकसंख्या ही 0.3% घटलेली आहे. याच्याचमुळे लोकसंख्या विभाजनाचे वर्ष म्हणून याला ओळखण्यात येतं. तर यावेळेस लोकसंख्या वाढीचा दर पहा, 30 वर्षामध्ये 0.19 होता. यानंतर ना 21 ते 51 यामध्ये 1.22% झाला, इथं वाढ झाली. त्यानंतर ना 1.22 वरून 2.14 वरती डायरेक्ट आणि 2.14 वरून परत नंतर घटला तो 1.87. म्हणजेच या ठिकाणी 2.14 यालाच आपण काय म्हणतो, लोकसंख्या विस्फोटाचे वर्ष. म्हणजेच 1981 1951 ते 1981 हा जो काय 30 वर्षाचा कालावधी आहे, या 30 वर्षाच्या कालावधीमध्ये लोकसंख्येचा विस्फोट झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि हाच विस्फोट दूर करण्यासाठी शासनाद्वारे 1976 मध्ये केंद्रीय कुटुंब व कल्याण मंत्री तत्कालीन करण सिंह यांच्या अध्यक्षतेखाली 1976ला पहिलं राष्ट्रीय लोकसंख्या विषयक धोरण राबवण्यात आलं. जे लोकसंख्येचं गंभीर संकट निर्माण होत चाललेलं आहे, या संकटावरती उपाय सुचवणे हा त्या धोरणाचा मुख्य उद्देश होता. या धोरणामध्ये मुलीचं लग्नाचं वय हे 18 करण्यात आलं, तर मुलाचं लग्नाचं वय हे 21 करण्यात आलं. असं हे धोरण आपल्याला पुढे पाहायचंय. तर लक्षात घ्या, यामध्ये बरेचसे प्रश्न निर्माण होतात. मग आर्थिक विकास हे पुस्तक लोकसंख्या संक्रमण सिद्धांत हा कोणी मांडला, तर जी.के. कोल व E.M. हुअर यांच्याद्वारे हे मांडण्यात आलेलं आहे. या ठिकाणी जर म्हटलं तर लोकसंख्येचं जे भारतीय लोकसंख्या बदलाच्या एकूण किती अवस्था आहेत, एकूण 4 अवस्था आहेत. पहिली अवस्था 1891 ते 1921, 21 ते 51, 51 ते 81 आणि 81 ते 2011 अशा एकूण 4 अवस्था आहेत. पहिल्या अवस्थेला उच्च स्थिर अवस्था म्हटलं जातं, दुसऱ्या अवस्थेला प्रसारणशील अवस्था म्हटलं जातं, तिसऱ्या अवस्थेला उशिराची प्रसारणशील अवस्था म्हटलं जातं आणि चौथ्या अवस्थेला उच्च वृद्धी दर अवस्था म्हटलं जातं. पहिल्या अवस्थेमध्ये लोकसंख्या वाढ ही पहिल्या अवस्थेमध्ये म्हणजे 1891ला भारताची लोकसंख्या ही 23.6 कोटी होती, ती 30 वर्षांनी 25.1 कोटी झाली. पुढच्या 30 वर्षामध्ये ती 36.1 कोटी झाली. त्यानंतर ना 81ला ती 68.3 कोटी झाली, तर 2011ला 121 कोटी लोकसंख्या झाली. या पहिल्या अवस्थेमध्ये लोकसंख्या वाढीचा जो काही दर होता तो 0.19% होता, दुसऱ्या अवस्थेमध्ये 1.22 होता, तिसऱ्यामध्ये 2.14 होता, तर चौथ्यामध्ये 1.27 होता. नाही म्हटलं तर याच्यावरती एक 8-10 तरी क्वेश्चन आरामात तयार होतात एका स्लाइडवरती, लक्षात घ्या. तर जेवढे काही क्वेश्चन आहेत तुम्हाला म्हटलेलं आहे, जे आपली जेव्हा बॅच सुरू होईल या बॅचमध्ये प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी निर्माण केलेला सराव प्रश्न म्हणून उपलब्ध करण्यात येतील. बॅचमध्ये सराव प्रश्न असे उपलब्ध झालेले तुम्हाला सर्व क्वेश्चन त्या ठिकाणी पाहायला भेटतील. तर लक्षात घ्या, भारतीय लोकसंख्या बदलाच्या एकूण 4 अवस्था आहेत. भारतीय लोकसंख्या बदलाच्या 4 अवस्था आहेत. पुढे आता ह्या ज्या काही 4 अवस्था आहेत किंवा त्याच्या पुढचे ज्या आंतरराष्ट्रीय लोकसंख्या बदलाच्या अवस्था आहेत, याही आपल्याला या ठिकाणी एक शॉर्टमध्ये घेतलेले आहेत. पहा, पहिल्या अवस्थेला आपण काय म्हणलं होतं, उच्च स्थिर अवस्था, दुसरीला प्रसारणशील अवस्था, तिसरीला उशिराची प्रसारणशील अवस्था आणि चौथीला उच्च वृद्धी दर अवस्था. आता या ठिकाणी म्हणलं तर ती 5वी अवस्था ही आंतरराष्ट्रीय लोकसंख्या बदलातली आहे, त्यामुळे इथं घ्यायची नाही, भारतीय फक्त आपण विचारात घेऊ. आता यामध्ये जर विचार केला तर आयोग इथं अ, ब, क आणि ड अशी विधानं देतं आणि त्याच्या खाली हे उच्च स्थिर अवस्था, प्रसारणशील अवस्था, उशिराची प्रसारणशील अवस्था, उच्च वृद्धी अवस्था अशा जोड्या लावा प्रश्न विचारतं. तर पहिल्या अवस्थेमध्ये काय राहतं लक्षात घ्या, जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही उच्च राहतात, पण बाण वरती आहेत लक्षात घ्या.
पहिल्या अवस्थेमध्ये जननदर आणि मृत्यूदर दोन्ही उच्च राहतात. दुसऱ्या अवस्थेमध्ये जननदर हा जास्तच राहतो तर मृत्यूदर हा कमी होतो. दुसऱ्या अवस्थेमध्ये मृत्यूदर हा कमी होतो. तिसऱ्या अवस्था पहा, जननदर कमी आणि मृत्यूदर पण कमी होतो. दोन्ही बाण खालती आहेत, दोन्ही बाण खालती आहेत. ही तिसऱ्या अवस्था. आणि चौथ्या अवस्थेमध्ये जर म्हटलं जन्मदर कमी आणि मृत्यूदर पण कमीच असतो. मात्र आंतरराष्ट्रीय लोकसंख्या बदलाच्या 5व्या अवस्थेमध्ये गेलं तर जननदर हा कमी असतो, त्या तुलनेत मृत्यूदर हा उच्च असतो. का उच्च असतो तर ते आपल्याला पुढच्या स्लाइडला आंतरराष्ट्रीय लोकसंख्या बदलाच्या अवस्था आहेत त्यामध्ये आपल्याला डिस्कस करूया. तर लक्षात घ्या, एकूणच या विचारले जाणारे मुद्दे आहेत. आंतरराष्ट्रीय लोकसंख्या बदलाच्या प्राथमिक अवस्थेला उच्च स्थिर अवस्था म्हणतात. द्वितीय अवस्थेला प्रारंभीची प्रसारणशील अवस्था म्हणतात. तिसऱ्या अवस्थेला उशिराचे प्रसारणशील म्हटलं जातं. चौथीला निम्न स्तर अवस्था म्हटलं जातं. तर पाचवीला ऱ्हासमान अवस्था म्हटलं जातं. ह्या भारतीय लोकसंख्या बदलाच्या अवस्था आहेत, तर ह्या आंतरराष्ट्रीय लोकसंख्या बदलाच्या अवस्था आहेत. आणि भारतीय आणि आंतरराष्ट्रीय लोकसंख्या बदलाच्या अवस्थेमध्ये लोकसंख्येची जी वाढ आहे किंवा जननदर आणि मृत्यूदर कोणत्या प्रमाणात राहतो तो आपण या ठिकाणी विचारात घेतलेला आहे. आता या ज्या आहेत त्या आंतरराष्ट्रीय लोकसंख्या बदलाच्या अवस्था. आंतरराष्ट्रीय लोकसंख्या बदलाच्या अवस्था एकूण 5 अवस्था आहेत. तर या अवस्थेमध्ये पहिली अवस्था ही जिला प्राथमिक अवस्था म्हटलं जातं किंवा उच्च स्थिर अवस्था या नावाने पण ओळखलं जातं. प्राथमिक अवस्था किंवा उच्च स्थिर अवस्था या नावाने, दोन्ही नावाने ओळखण्यात येतं. यामध्ये उच्च जननदराबरोबर मृत्यूदर ही जास्तच असतो. म्हणजे जननदर जास्त आणि मृत्यूदर जास्त असे दोन्ही जास्त असतात. आता जननदर आणि मृत्यूदर जास्त असण्याचं कारण काय आहे? जननदर जास्त आहे बालविवाह, एकत्र कुटुंब पद्धती, मुलगा हा वंशाचा दिवा, या कारणास्तव जननदर हा उच्च राहतो. मग मृत्यूदर ही उच्च का राहतो तर निकृष्ट आहार, आरोग्य सोयी सुविधांचा अभाव याच्यामुळे मृत्यूदर हा जास्त राहतो. म्हणजे जननदर आणि मृत्यूदर दोन्ही पण या ठिकाणी जास्त असलेले आपल्याला पाहायला मिळतात. ही आंतरराष्ट्रीय बदलाची पहिली अवस्था जिला उच्च स्थिर अवस्था म्हटलं जातं. आता आंतरराष्ट्रीय बदलाची दुसरी अवस्था किंवा द्वितीय अवस्था जिला प्रारंभीची प्रसारणशील अवस्था म्हणून ओळखलं जातं. प्रारंभीची प्रसारणशील अवस्था. आणि या अवस्थेमध्ये मृत्यूदर हा घटतो म्हणजेच मायनस होतो, तर जननदर आहे तोच राहतो किंवा वाढ राहते. आता दुसऱ्या अवस्थेमध्ये जननदर हा अधिक राहतो. ज्या पहिल्या अवस्थेमध्ये कारण होती बालविवाह, एकत्र कुटुंब पद्धती, मुलगा हा वंशाचा दिवा किंवा मुलाच्या जन्मालाच प्राधान्य, मुलगा हा म्हातारपणाचा आधार, या सर्व कारणास्तव जननदर अधिक राहतो. दुसऱ्या अवस्थेमध्ये मृत्यूदर का घटतो तर आहाराबद्दल जागरूकता निर्माण होते किंवा आरोग्याच्या सोयीसुविधेमध्ये थोडीफार वाढ होते, याच्यामुळे मृत्यूदरामध्ये घट होते. याचबरोबर तिसऱ्या अवस्थेला उशिराचे प्रसारणशील अवस्था म्हटलं जातं. या अवस्थेमध्ये मृत्यूदर कमी होऊन जननदरही कमी होतो. लक्षात घ्या, तिसरी आणि चौथी अवस्था सेम आहे. जननदर आणि मृत्यूदर दोन्ही कमी होतात. चौथ्या अवस्थेला निम्न स्तर अवस्था म्हटलं जातं. मग इथं दोन्ही तिसऱ्या आणि चौथ्या अवस्थेमध्ये जननदर कमी होतो. मग जननदर कमी होण्याचं कारण काय आहे? बालविवाह प्रतिबंधात्मक कायदा, बालविवाह बंद केले जातात, उशिरा लग्न केलं जातं, शिक्षणाचं प्रमाण वाढलेलं असतं, एकत्र कुटुंब पद्धतीचा त्याग झालेला असतो, मुलगा हाच वंशाचा दिवा हे किंवा मुलं ही देवाची देणगी ही संकल्पना दूर केली जाते आणि 1 ते 2 मुलाच्या जन्माला किंवा मुलीच्या जन्माला प्राधान्य दिलं जातं. यामुळे जननदर घटतो. आणि मृत्यूदर पण का घटलेला आहे तर आरोग्याच्या सोयीसुविधेमध्ये चांगल्या प्रकारे आता समंजस किंवा वाढ झालेली आहे. याचबरोबर जे हॉस्पिटल सोयीसुविधा आहेत किंवा आहाराच्या बाबतीत दोन्हीमध्ये वाढ झाल्या कारणास्तव मृत्यूदर पण कमी होतो. तर ह्या दोन्ही अवस्था तिसरी आणि चौथीमध्ये आढळते. आता 5वी अवस्था ज्याला आपण ऱ्हासमान अवस्था म्हणतोय, या अवस्थेत जननदराच्या तुलनेत मृत्यूदराचं प्रमाण हे अधिक असतं. आता इथं प्रश्न पडेल की आताशी आपण 4थ्या अवस्थेमध्ये आहोत, 4थ्या अवस्थेमध्ये मृत्यूदर घटतोय, आज आरोग्याच्या एवढ्या सोयीसुविधा वाढत चाललेत तरी देखील मृत्यूदर का अधिक राहील? तर लक्षात घ्या, 5व्या अवस्थेमध्ये अजून जग गेलेलं नाही. 5व्या अवस्थेमध्ये जग जाईल तेव्हा तिसऱ्या महायुद्धाची चाहूल असेल, ती 5वी अवस्था असेल. आणि या तिसऱ्या महायुद्धाच्या कालावधीमध्ये लक्षात घ्या, जननदराच्या तुलनेत मृत्यूदराचं प्रमाण हे अधिक असेल. कारण त्यावेळेस जे युद्ध घडतील ते लाठीकाठी किंवा तलवारीनं युद्ध घडणार नाहीत. ती सर्व युद्ध हे आण्विक युद्ध घडतील.
म्हणजेच फक्त बटन दाबणे आणि एखाद्या देशावरती क्षेपणास्त्र सोडणे यामुळे आणि जी शहरं आहेत ती शहरं टार्गेट केल्या जातील, तेव्हा मृत्यूचा तांडव आपल्याला पाहायला मिळेल त्या ठिकाणी, म्हणजे सर्वात अधिक मृत्यू असेल, मग तिथं जननदराच्या तुलनेत मृत्यूदराचं प्रमाण अधिक असेल। ही जागतिक लेवलची 5वी अवस्था, ज्या अवस्थेमधून अजून जग गेलेलं नाही, मात्र त्या उंबरठ्यावर असलेलं आपल्याला जाणवून येतं। तर ह्या आंतरराष्ट्रीय लोकसंख्या बदलाच्या एकूण 5 अवस्था आहेत। इथंही पर्याय दिला जातो, पहिली अवस्था, दुसरी अवस्था, तिसरी, चौथी आणि 5वी अवस्था, किंवा एकूण 4 पर्याय। मग पहिल्या अवस्थेला काय म्हटलं जाईल? उच्च स्थिर अवस्था, दुसरीला प्रारंभीची प्रसारण, तिसरीला उशिराचे प्रसारणशील अवस्था, चौथीला निम्न स्तर अवस्था आणि 5वीला रासमान अवस्था, असे नावं दिली जातात आणि जोड्या लावा विचारले जातं। किंवा पहिल्या अवस्थेला म्हटलं जातं प्राथमिक अवस्था, जिला उच्च स्थिर अवस्था म्हणून ओळखलं जातं। या अवस्थेमध्ये जननदर आणि मृत्यूदर कसा राहतो? पहिल्या अवस्थेमध्ये जननदर आणि मृत्यूदर उच्च राहतो, दुसऱ्या अवस्थेमध्ये जननदर उच्चच राहतो, मृत्यूदर घटतो, तिसऱ्या आणि चौथ्या अवस्थेमध्ये जननदर आणि मृत्यूदर दोन्ही पण घटतो, 5व्या अवस्थेमध्ये जननदराच्या तुलनेत मृत्यूदराचं प्रमाण हे जास्त असतं। याही जोड्या लावा म्हणून प्रश्न राहू शकेल। तर लक्षात घ्या, कोणत्याही पद्धतीने प्रश्न येऊ देत, इथं जेवढं सांगितलेलं आहे तेवढं व्यवस्थित लक्षात ठेवायचं आणि ज्या सराव टेस्ट दिल्या जातील त्या सराव टेस्ट मुद्देनिहाय सोडवत जायचं। म्हणजेच या ठिकाणी आपण आंतरराष्ट्रीय बदलाच्या 5 अवस्था पाहिलेत। आंतरराष्ट्रीय बदलाच्या 5 अवस्था ऐकणे, त्यानंतर ना व्हिडिओ स्टॉप करणे आणि ज्या काही टेस्ट आहेत टेस्टमध्ये याच्यावरती जर का 5-6 क्वेश्चन दिलेले असतील तर ते 5-6 क्वेश्चन पहिले सॉल्व्ह करणं आणि नंतर पुढचा जो पार्ट आहे तो पुढचा पार्ट पाहत राहणं। म्हणजे प्रत्येक मुद्दे निहाय प्रश्न सोडवत चला, त्याची प्रिंट करा, मुद्दा सर्व समजल्यानंतर ना तिथंच सोडवत चला, जेणेकरून आपल्याला इकॉनॉमिक्समधली जी काही भीती आहे, इकॉनॉमिक्समधले कमी मार्क्स आहेत ते मार्क्स आपल्याला आपण म्हटलेलं आहे की 80, 85, 90, 95 प्लस जायचं आहे या बॅचमधून आणि 100% जाऊ शकता। लक्षात घ्या, ज्या ठिकाणी अडचण येईल त्या ठिकाणी विचारही म्हटलेला आहे, तुम्हाला त्या ठिकाणी नंबर पण पहिल्याच लेक्चरमध्ये दिलेला आहे। तरी देखील लक्षात घ्या, 98 22 60 43 67 या नंबरवरती कॉल करूनही तुम्ही काही समस्या असतील तर त्या समस्या विचारू शकता, त्या समस्या विचाराल। याचबरोबर पुढे आपल्याला महत्त्वपूर्ण आता या टॉपिकचा जो गाभा आहे तो गाभा आपल्याला या ठिकाणी पाहायचा म्हटलं तरी चालेल। जननदर किंवा ज्याला प्रजोत्पादन दर म्हटलं जातं, जननदर किंवा प्रजोत्पादन फर्टिलिटी रेट पण या ठिकाणी त्याच नावाने ओळखलं जातं। तर लक्षात घ्या, जननदर म्हणजे काय? पहिल्यांदा आपण लोकसंख्येविषयक बेसिक इन्फॉर्मेशन पाहिली, त्यानंतर ना माल्थसचा सिद्धांत पाहिला आणि आंतरराष्ट्रीय आणि भारतीय लोकसंख्या बदलाच्या अवस्था पाहिल्या। आता आपल्याला यामध्ये पाहायचंय तो म्हणजे जननदर म्हणजे काय। पहा, एका वर्षाच्या काळात किंवा कालावधीमध्ये, मग आता इथं एका वर्षाचा कालावधी म्हटलं तर ते कोणताही कालावधी असेल। यासाठी काय, जसं नॅशनल इन्कम मध्ये आपल्याला फिक्स इयर होता 1 एप्रिल ते 31 मार्च, असं इथं कोणतंही फिक्स इयर नाही। तर लक्षात घ्या, एका वर्षाच्या कालावधीमध्ये ते वर्ष कोणतंही असेल, जानेवारी ते डिसेंबर असेल किंवा फेब्रुवारी ते जानेवारी असेल, एका वर्षाच्या कालावधीमध्ये 1000 एका वर्षाच्या कालावधीमध्ये 1000 लोकसंख्येमागे जन्माला येणाऱ्या बालकांची संख्या म्हणजे जननदर होय। काय म्हटलेलं आहे लक्षात घ्या, एका वर्षाच्या कालावधीमध्ये 1000 लोकसंख्येमागे जन्माला येणाऱ्या बालकांची संख्या म्हटलेलं आहे। म्हणजेच या ठिकाणी जन्माला येणाऱ्या मुलांची संख्या म्हटलेलं नाही किंवा जन्माला येणाऱ्या मुलींची संख्या म्हटलेलं नाही। काय म्हटलेलं आहे, जन्माला येणाऱ्या बालकांची संख्या। म्हणजे चित्त आयोगाने विचारलेला प्रश्न होता, जननदर मापन करताना लिंग गुणोत्तर विचारात घेतले जात नाही, तर ते विधान सत्य आहे। इथं बालक शब्द म्हणलाय, मग या बालकामध्ये काही बालके ही मुले असतील तर काही हे मुली असतील, पण इथं आपण बालक म्हटलेलं आहे, मग मुलं आणि मुली डिव्हाइड केलेलं नाही यामध्ये। त्यामुळं लिंग जन्म दर काढताना लिंग गुणोत्तर विचारात घेतले जात नाही, हा पहिला प्रश्न इथं कव्हर करून घ्या। आता जो जननदर आहे आपल्या देशातील तो आपल्याला पाहायचाच आहे। लक्षात घ्या, भारतातील जननदर किती आहे, 2011ची जी आकडेवारी आली तेव्हा 21.8 आहे। जागतिक लेवलला पहा, सर्वाधिक जननदर असणारा, सर्वाधिक जन्मदर असणारे देश, मग सर्वाधिक जननदर कुठं आहे? नायजर या देशामध्ये, तो 46 आहे। लक्षात घ्या, आपल्यात 21.8।
त्यानंतर ना दुसरा क्रमांक येतो तो अफगाणिस्तान देशाचा, त्या ठिकाणी 45.1 आहे, 1000 मागे. तर सर्वात कमी जन्मदर जगामध्ये कोणाचा आहे तर तो जर्मनी या देशाचा 8.1%. सर्वात कमी जन्मदर असणारा देश आहे तो जर्मनी. आणि सर्वात अधिक जन्मदर असणारा देश आहे तो नायजर, त्या खालोखाल अफगाणिस्तान 11च्या मापनानुसार. पण लक्षात घ्या 2011च्या नुसार भारताचा जो जन्मदर होता तो किती होता, 1000 मागे जन्माला येणाऱ्या बालकांची संख्या ही 21.8 होती, 21.8 आहे. याचमध्ये आता हा देशाचा झाला तर या जन्मदरामध्ये सर्वाधिक जन्मदर आणि सर्वात कमी राज्य कोणते आहेत लक्षात घ्या. तर सर्वात अधिक जन्मदर हा उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे. त्या खालोखाल दुसरा क्रमांक लागतो तो बिहार 27.7%. आणि सर्वात कमी म्हटलं तर लक्षात घ्या सर्वात कमी हा गोवा आहे 13.3%. आणि खालून दुसरा क्रमांक म्हणलं तर त्रिपुरा आहे 14.3%. काय व्याख्या घेतली लक्षात घ्या, एका वर्षात 1000 लोकसंख्येमागे जन्माला येणाऱ्या बालकांची संख्या म्हणजेच लिंग गुणोत्तर होय. आता याचं सूत्र पहा, जन्मदर म्हणजे जन्माला येणाऱ्या बालकांची संख्या लोकसंख्येमागे गुणोत्तर किती, 1000 लोकसंख्येमागे जन्माला येणाऱ्या बालकांची संख्या म्हणजेच काय आहे, जन्मदर आहे. तो जन्मदर सर्वात अधिक जन्मदर हा नायजर या देशामध्ये आहे. त्या खालोखाल अफगाणिस्तानचा क्रमांक लागतो. तर सर्वात कमी जन्मदर असणारा देश म्हटलं तर तो जर्मनी आहे. आणि इंडियाचा जर 2011 नुसार जन्मदर काढला तर तो 21.8% आढळतो. या भारताच्या जन्मदरामध्ये जी काही राज्य आहेत त्या राज्यांचा सहभाग विचारात घेतला तर सर्वाधिक जन्मदराचं राज्य म्हणलं तर ते उत्तर प्रदेश आहे, ज्या ठिकाणी 27.8% आहे. आणि दुसरा क्रमांक येतो तो बिहार राज्याचा, अगदी पॉईंटमध्ये बदल आहे लक्षात घ्या, 27.8 आणि 27.7. दुसरा क्रमांक हा बिहारचा आहे. तर सर्वात कमी जन्मदर असणारं राज्य म्हणलं तर ते गोवा आहे 13.3%. आणि त्या खालोखाल 1% कमी असणारं त्रिपुरा राज्य म्हणजेच ते 14.3% असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. याचमध्ये पुन्हा सर्व राज्यांच्या 4 राज्यांची आपण आकडेवारी पाहिली तर लक्षात घ्या सर्वात उच्च जन्मदर असणारं राज्य ते आहे उत्तर प्रदेश, ज्यामध्ये 27.8%. दुसरा क्रमांक आपण पाहिलेला आहे बिहारचा आहे 27.7%. पहिला उत्तर प्रदेश, दुसरा बिहारचा आहे. तिसरा क्रमांक लक्षात घ्या मध्य प्रदेश 26.9%. आणि चौथा क्रमांक आहे जन्मदरामध्ये राजस्थानचा, हा 26.2% असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. याचबरोबर सर्वात कमी जन्मदर असणारं राज्य कोणतं आहे, पहिली 2 तर आपण पाहिली होती, त्यानंतरची 2 कोणते आहेत पहा. पहिल्यामध्ये येतो तो म्हणजे गोवा, हा 13.3%. दुसरा क्रमांक आहे तो त्रिपुरा 14.3%. खालून तिसरा क्रमांक येतो तो मणिपूर या राज्याचा 14.4%. आणि 5वा क्रमांक येतो तो म्हणजे केरळ या राज्याचा 15.2%. आता ही आकडेवारी लक्षात घ्या, पेपर क्रमांक 3 साठी तुम्हाला उपयोगी आहे, पेपर क्रमांक 4 साठी उपयुक्त आहे. याचबरोबर जो जिओग्राफीचा पेपर आहे त्यामध्येही उपयुक्त आहे. सर्वांसाठी आकडेवारी उपयुक्त असलेली आपल्याला पाहायला मिळते. याचबरोबर केंद्रशासित प्रदेशामध्ये जर आपण गेलो तर सर्वात अधिक जन्मदर असणारा केंद्रशासित प्रदेश म्हणलं तर दादरा नगर हवेलीचा पहिला क्रमांक लागतो. दुसरा क्रमांक द्वीप दमनचा आहे, ज्या ठिकाणी 18.4% आहे, 18.4 आढळतं. तर चौथा क्रमांक येतो 17.5, हा दिल्लीचा तिसरा क्रमांक आहे. सर्वात कमी जन्मदर असणारा केंद्रशासित प्रदेश जर आपण पाहिला तर तो लक्षद्वीप आहे, लक्षात घ्या 14.7 पहिला क्रमांक. त्यानंतर ना दुसरा क्रमांक हा चंडीगड 15%, ही 15.0. आणि अंदमान निकोबार हा तिसरा क्रमांक लागतो, त्या ठिकाणी 15.1 असलेला जन्मदर आपल्याला 1000 मागे पाहायला मिळतो. तर जगातील कोणते देश आहेत, जन्मदराची व्याख्या काय आहे, जन्मदराचं सूत्र काय आहे, पहिली 4 राज्य कोणते आहेत, खालून 4 राज्य कोणते आहेत, याचबरोबर कोणते केंद्रशासित प्रदेश आहेत की जिथं जन्मदर अधिक आहे आणि कोणते केंद्रशासित प्रदेश आहेत की जिथं जन्मदर हा निम्नतम असलेला आहे, तो आपल्याला पाहता आलेला आहे. तुमच्याकडे नोट्स मिळणार आहे याची, हे सर्व क्रॉप करूनच तुम्हाला मिळणार आहे, लक्षात घ्या. ही नोट्स तुमच्याकडे असेल, प्रिंट करा त्याची. सराव प्रश्नसंचही तुमच्याकडे त्याप्रमाणे असतील. आतापर्यंतचे PYQचा आढावा घेऊन काढलेले असतील आणि PYQ पण
सॉल्व करून तुम्हाला याच बॅचमध्ये भेटून जातील. तर लक्षात घ्या, सर्वाधिक जननदर आणि न्यूनतम जननदर असणारा राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. याचबरोबर सर्वाधिक लोकसंख्या असणारी राज्य. आता सर्वाधिक लोकसंख्या असणारी, ज्याला आपण दशकीय वृद्धी दर मध्ये पण टाकू शकतो, पण सर्वाधिक लोकसंख्या कुठं आहे? उत्तर प्रदेश. एकूण लोकसंख्येमध्ये उत्तर प्रदेश राज्यामध्ये किती लोकसंख्या आढळते? 19.95. 19.95 ही कोटीमध्ये लोकसंख्या. लक्षात घ्या, लोकसंख्या कशी आहे? कोटीमध्ये लोकसंख्या आहे, ती कोटीमध्ये आहे. त्यानंतर ना महाराष्ट्र राज्याचा दुसरा क्रमांक लागतो. यामध्ये 11.23 कोटी लोकसंख्या ही महाराष्ट्र राज्यामध्ये निवास करते एकूण लोकसंख्येपैकी. तिसरा क्रमांक येतो तो म्हणजे बिहार या राज्याचा 10.38 कोटी. आणि चौथा क्रमांक आहे पश्चिम बंगाल या राज्याचा, तर ती 13. तर इथंही लक्षात घ्या, पहिली जी 3 राज्य आहेत म्हणजे उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार. इथं प्रश्न राहिला होता आयोगाचा की खालीलपैकी कोणती राज्य आहेत की ज्या राज्यांची लोकसंख्या ही 10 कोटीपेक्षा अधिक आहे. मग 10 कोटीपेक्षा अधिक असणारी राज्य एकूण 3 आहेत. 19.95चा उत्तर प्रदेश, 11.23चा महाराष्ट्र आणि 10.38चा बिहार. ही 3 राज्य आहेत की या 3 राज्याची लोकसंख्या ही 10 कोटीच्या प्लस असलेली आपल्याला पाहायला मिळेल. आपल्या 11 कोटी प्लस आहे महाराष्ट्र राज्याची, म्हणजे एक ऑस्ट्रेलिया देश आणि आपलं राज्य बरोबर आहे. तर लक्षात घ्या, ही जी 4 राज्य आहेत की या 4 राज्याची लोकसंख्या अधिक आहे. याचबरोबर सर्वात कमी लोकसंख्या म्हणलं तर सिक्कीम या राज्याची आहे. लक्षात घ्या, 6.11 लाख आहे. हे कोटीत आहेत आणि हे लाखात आहेत. 10.97 लाख ही मिझोरम, अरुणाचल प्रदेश 13.84 आणि गोवा चौथा क्रमांक. लक्षात घ्या, 14.59 लाख एवढी लोकसंख्या आपल्याला आढळते. तर सर्वाधिक लोकसंख्या असणारी राज्य आणि न्यूनतम लोकसंख्या असणारी राज्य, याचबरोबर सर्वाधिक लोकसंख्या असणारा केंद्रशासित प्रदेश आणि न्यूनतम लोकसंख्या असलेले केंद्रशासित प्रदेश. आता केंद्रशासित प्रदेशामध्ये एकच प्रदेश आहे की जो कोटीत आहे, तो म्हणजे दिल्ली. पहिला क्रमांक लागतो, ज्याची लोकसंख्या 1.67 कोटी आहे. त्यानंतर ना 16.7. त्यानंतर ना बरोबर आहे 1.67. त्यानंतर ना लाखात लोकसंख्या लक्षात घ्या, 12.44 लाख ही पॉंडिचेरीची आहे, तर 10.54 लाख ही लोकसंख्या ही चंडीगडची आहे. याचबरोबर सर्वात कमी म्हटलं तर 0.64 लाखामध्ये येते ते लक्षद्वीप आहे. खालून दुसरा क्रमांक 2.42 हा द्वीप दमन आहे आणि 3.42 हा दादरा नगर हवेली. म्हणजे सर्वाधिक लोकसंख्या असणारी राज्य, न्यूनतम लोकसंख्या असणारी राज्य, सर्वाधिक लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश आणि सर्वात कमी लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश. जोड्या लावामध्ये असे बरेचसे प्रश्न राहतात. जोड्या लावा मधले जे प्रश्न आहेत ते प्रश्न इथं तुमचे कव्हर होतील. तर लोकसंख्येची जननदराची संकल्पना ही सर्व माहीत असणं आवश्यक आहे. आता जी काय जननदराची आपण संकल्पना पाहिली, 1000 लोकसंख्येमागे जन्माला येणाऱ्या बालकांची संख्या म्हणजे जननदर होय. आता या जननदराचे काही प्रकार पडतात. एकूण जननदर, ढोबळ जननदर आणि निव्वळ जननदर. टोटल फर्टिलिटी रेट पहिल्यांदा आपण पाहूया. एकूण, ज्याला सकल म्हटलं जातं, एकूण म्हटलं जातं, संपूर्ण म्हटलं जातं, प्रजनन दर, फर्टिलिटी रेट. आता व्याख्या काय आहे लक्षात घ्या. एखाद्या स्त्रीच्या तिच्या संपूर्ण प्रजनन काळामध्ये जन्म दिलेल्या नवजात अर्भकाची एकूण संख्या होय. मग एखादी जी काही विवाहित स्त्री आहे, एखादी विवाहित स्त्री तिच्या वयाच्या 15व्या वर्षापासून ते 49 या वयापर्यंत अपत्याला जन्म देऊ शकते. हा त्या स्त्रीचा फर्टिलिटी रेट आहे आपण म्हणू, किंवा फर्टिलिटी कालावधी आहे. किती? एखादी विवाहित स्त्री तिच्या वयाच्या 15व्या वर्षापासून ते 49व्या वयापर्यंत अपत्याला जन्म देऊ शकते. पण आता व्याख्येमध्ये काय लक्षात घ्या, एखाद्या स्त्रीद्वारे तिच्या संपूर्ण प्रजनन कालावधीमध्ये म्हणजेच
15 पासून ते 49 या वयापर्यंत तिच्या संपूर्ण प्रजनन कालामध्ये जन्म दिलेल्या नवजात अर्भकांची संख्या म्हणजेच टोटल फर्टिलिटी रेट आहे। जर का या 15 वर्षापासून ते 49 या वयापर्यंत म्हणजे त्या स्त्रीचा संपूर्ण प्रजनन कालावधीमध्ये जर का ऑपरेशन नाही केलं तर ती स्त्री किती अपत्याला जन्म देऊ शकते हा त्या स्त्रीचा टोटल फर्टिलिटी रेट आहे, लक्षात घ्या। पूर्वीच्या काळी आपण पाहिलेला आहे 10, 11, 12 पर्यंत पण अपत्य जन्माला घातलेले आहेत। मग या ठिकाणी जर आपण म्हणलं की एखाद्या स्त्रीद्वारे तिच्या संपूर्ण प्रजनन कालावधीमध्ये जर का 9 अपत्य जन्माला आली पूर्वीच्या कालावधीनुसार ना किंवा आताच्या घडीला आपण जरी 6 जरी उदाहरण विचारात घेतली तरी त्या स्त्रीचा संपूर्ण प्रजनन दर हा काढला जातो। टोटल फर्टिलिटी रेट कळला। एखाद्या स्त्रीद्वारे तिच्या संपूर्ण प्रजनन कालावधीमध्ये जेवढ्या अपत्याला जन्म दिला जाईल तो म्हणजे त्या स्त्रीचा टोटल फर्टिलिटी रेट होय किंवा एकूण प्रजनन दर होय। आता हा प्रजनन दर काढताना अर्भकांची एकूण संख्या आपण म्हणलेला आहे म्हणजे टोटल फर्टिलिटी रेट काढत असताना देखील लिंग गुणोत्तर विचारात घेतले जात नाही। मगाशी आपण म्हटलं होतं की जनन दर काढताना लिंग गुणोत्तर विचारात घेतले जात नाही। मग एकूण जनन दर तोच त्याचा पार्ट येतो तो काढताना आणि हे पण काढताना आपण इथं अर्भक किंवा बालक शब्द वापरलाय, इथं मुली किंवा मुले हा शब्द वापरलेला नाही, हे लक्षात घ्या। याचबरोबर पुढे येतो तो म्हणजे ढोबळ प्रत्युत्पादन दर। आता ढोबळ काय आहे? एकूण म्हणजे टोटल फर्टिलिटी रेट आपण काढला, टोटल फर्टिलिटी रेट काढला। आता आपल्याला ढोबळ काढायचं आहे। मग टोटल मध्ये आपण किती जन्माला म्हटलं की उदाहरण दाखल आपण 9 अपत्याचा जन्म घेतला होता। किती? 9चा विचारात घेतलेला होता। या 9 मध्ये आपण या 9ला अर्भक म्हटलेलं होतं, इथं मुलं किंवा मुली म्हटलं नव्हतं। मग आता या 9 मधून समजूया आपण की 4 मुली आहेत आणि 4 संख्या कोणाची आहे? मुलींची आहे आणि 5 संख्या ही मुले आहेत, लक्षात घ्या। एकूण टोटल फर्टिलिटी रेट जो आपण काढला त्याच्यामध्ये अर्भकाची संख्या ही 9 आली। या 9 मध्ये 4 मुली आहेत तर 5 मुलं आहेत। आता यामध्ये ढोबळ काढताना मग व्याख्या आपण घेणं गरजेचं आहे। पहिली पहा, ढोबळ प्रत्युत्पादन दर म्हणजे 15 ते 49 म्हणजे प्रत्युत्पादन कालावधी एखाद्या विवाह स्त्रीचा 15 ते 49 वर्ष प्रत्युत्पादनक्षम वयोगटातील 1000 स्त्रियांद्वारे जन्माला आलेल्या एकूण मुलींची संख्या, एकूण मुलींची संख्या। मग आपण काय म्हटलं की एकूण मधून फक्त मुलींची संख्या विचारात घेतली, एकूण मध्ये मुलींची संख्या विचारात घेतली तर काय आहे? ढोबळ प्रत्युत्पादन दर आहे। काय आहे? ढोबळ प्रत्युत्पादन दर आहे। जर अर्भक शब्द वापरला तर तो एकूण झाला। अर्भक मधून मुलं आणि मुली डिवाइड केल्या त्यातल्या फक्त मुलीच विचारात घेतल्या तर तो ढोबळ झाला। तो काय झाला? ढोबळ झाला, हे लक्षात घ्या। मग आता 1000 मागे जन्माला आलेल्यांची आपण संख्या विचारात घेतलेली आहे। मग 1000 जोडप्या मागे एकूण आपण म्हणू की 600 अर्भकाचा जन्म झाला। किती? 600। या 600 मध्ये 300 मुले तर 300 मुली आहेत। मुलं विचारात घेतली जात नाहीत तर फक्त मुलींच्या जन्माची संख्या विचारात घेतली जाते। पहा, स्त्रियांद्वारे जन्माला आलेल्या एकूण मुलींची संख्या, मग एकूण मुली किती आपण विचारात घेतल्या? इथं एकूण 300 मुली विचारात घेतल्या, लक्षात घ्या। या 300 मुली म्हणजेच कोण आहे? ढोबळ प्रत्युत्पादन दर। आता पुढे निव्वळ प्रत्युत्पादन दर। आता इथं मुलांची संख्या आपण बाजूला केली, 600 कोण आहेत? जनन दर आहे आपण म्हटलं 1000 मागे। या 600 मध्ये आपण इथं म्हणलं होतं बालक, या बालक मध्ये मुलं पण होते आणि मुली पण होत्या, मात्र त्यातली मुलं बाजूला केली, शिल्लक मुली घेतल्या त्या कोण आल्या? ढोबळ आल्या, ढोबळ प्रत्युत्पादन दर। यानंतर ना निव्वळ प्रत्युत्पादन दर काय आहे पहा। निव्वळ प्रत्युत्पादन दर काढताना स्त्रीद्वारे जन्माला आलेल्या मुलींची संख्या व या मुलींचा बालकाला जन्म देण्याआधीचा मृत्यू दर विचारात घेतला जातो। म्हणजेच आता ह्या ज्या काही 300 मुली आहेत या 300 मुली विवाहित झाल्या,
म्हणजेच 15 ते 49 या वयोगटामध्ये आल्या आणि या मुलींचा बालकाला जन्म देण्याच्या आधीचा मृत्यू विचारात घेतला जातो. म्हणजे ह्या ज्या काही 300 मुली आहेत, या 300 मुली पहिल्या अपत्याला जन्म देण्याच्या अगोदर किंवा अपत्याला जन्म देण्या अगोदर किंवा अपत्याला जन्म दिल्यानंतर 15 दिवसात यांना त्या कोणत्या ना कोणत्या कारणाने एक्सपायर झाल्या. तसं आता माता मृत्यू दर काढला तर आपला 167 आहे, 88 आहे ऑल इंडिया लेवलला. तसं डिलिव्हरीमध्ये काही माता एक्सपायर होतातच. तर लक्षात घ्या, या 300 मधल्या जर का आपण म्हणलं एक 50 माता, उदाहरणार्थ 50 माता या मृत्यू पावल्या, तर राहिल्या किती? 300 वजा 50 250. या 250 कोण आहेत? निव्वळ प्रत्युत्पादन दर. निव्वळ प्रत्युत्पादन काढलं जातं. लक्षात घ्या, हे सूत्र कळलं पाहिजे. पूर्ण स्लाइड याच्यावरती आहे, याच्यावरती बरेचसे क्वेश्चन राहतात. पहिलं विधान राहील की टोटल फर्टिलिटी रेट हा निव्वळ आणि ढोबळपेक्षा अधिक असतो. विधान बरोबर आहे. निव्वळ प्रत्युत्पादन दर हा ढोबळ प्रत्युत्पादन दर हा निव्वळपेक्षा अधिक राहतो. निव्वळ हा ढोबळ आणि एकूणपेक्षा नेहमीच कमी राहतो. ढोबळ हा एकूणपेक्षा कमी राहतो तर निव्वळपेक्षा अधिक राहतो. असे आयोगाचे अबकड विधानं राहतील. मग हे जे अधिक आणि कमीचा जो विषय आहे तो या सूत्राने तुम्हाला कळेल. म्हणजे 600 कोण होती? बालके होती, जो जन्मदर आलता. त्याच्यामधून फक्त मुली विचारात घेतल्या तर त्या कोण आल्या? ढोबळ आला. आणि त्या मधल्या मुलीमधल्याच काही मुली पहिल्या डिलिव्हरीमध्ये किंवा कोणत्याही डिलिव्हरीमध्ये अपत्याला जन्म देताना एक्सपायर झाल्या, शिल्लक आहेत, त्या कोण आहेत? निव्वळ प्रत्युत्पादन दर आहे. निव्वळ प्रत्युत्पादन दर काढण्यात येतो. हे ट्रिक्स व्यवस्थित लक्षात ठेवा. उच्च जन्मदर असणारी राज्य, आता मगाशी आपण काढली होती उच्च जन्मदर असणारी राज्य, तिथं उत्तर प्रदेश आलतं. पण ती 2011च्या आकडेवारीनुसार ना, मात्र जो नंतर ना रिपोर्ट आला, लक्षात घ्या 2019-20चा, या 19-20च्या रिपोर्टमध्ये सर्वाधिक जन्मदर असणारं राज्य ते बनलं ते बिहार. त्या खालोखाल वार्षिक आहे या ठिकाणी प्रमाण 2.4 हा कोण आहे? उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर, तिसरा मध्य प्रदेश आणि चौथा झारखंड या राज्याचा क्रमांक लागतो. 2019चा रिपोर्ट आहे, लक्षात घ्या. आपण मगाशी पाहिला तो 11चा. त्यानंतर 2018 मध्ये सर्वाधिक लोकसंख्या असलेले देश, 2018चा जो रिपोर्ट आला त्या रिपोर्टमध्ये सर्वाधिक लोकसंख्या असणारे देश कोणते आहेत? तर सर्वाधिक लोकसंख्या 18 मध्ये चायनाचा पहिला क्रमांक होता. त्या लोकसंख्या होती 135 कोटी. दुसरा क्रमांक हा भारत देशाचा होता 18 मध्ये, आपली लोकसंख्या 121 कोटी होती. तिसरा क्रमांक होता अमेरिकेचा, ज्याची लोकसंख्या 31 कोटी आहे. पहा, आपण आणि चायना 100 पार, बाकीचे देश 30-31 या दरम्यान आहेत. अमेरिकेची लोकसंख्या 31 कोटी आहे आणि आपले SBIचे ग्राहक काढले तर ते 44 कोटी आहे. ती फक्त SBIचे ग्राहक लक्षात घ्या 44 कोटी आहेत. 121 कोटी मधले SBIला सर्वाधिक ग्राहक आहेत आणि अमेरिकेची लोकसंख्या 31 कोटी आहे. म्हणजे SBIचे ग्राहक आपले त्याच्यापेक्षा अमेरिकेची लोकसंख्या कमी आहे. हा आपला लोकसंख्या वाढीचा पराक्रम आहे. चौथा क्रमांक लक्षात घ्या इंडोनेशिया 25.23 कोटी आणि 5व्या क्रमांकाची लोकसंख्या ही ब्राझील देशाची आहे 20.2 कोटी. आता हा रिपोर्ट 18चा आहे, लक्षात घ्या. 2023ला जेव्हा इनोचा रिपोर्ट आला तेव्हा सर्वाधिक लोकसंख्या देश असलेला इंडिया बनला, तर दुसऱ्या क्रमांकाचा लोकसंख्या देश हा चायना बनला. पण 18च्या रिपोर्टनुसार आपण 2 नंबरला होतो आणि 23च्या रिपोर्टनं आपण 1 नंबरला आहोत, हे लक्षात घ्या. भारतातील उच्च जन्मदराची कारणे, भारतातील जन्मदर हा उच्च आहे, त्याच्यामुळेच आपण दुसऱ्यावरनं पहिल्या क्रमांकावरती गेलो. आता हे उच्च असण्याचं कारण काय आहे लक्षात घ्या. बालविवाह प्रथा. आता ही कायद्याने प्रथा बंद आहे, तरी छुप्या मार्गाने कुठं कुठं सुरू आहे, नाही असं नाही. तर बालविवाह प्रथा, बालविवाह जर झाले तर अपत्याची संख्या अधिक राहते. अपत्याची संख्या अधिक का राहते बालविवाहानं? कारण दोघांचं एज्युकेशन पूर्ण झालेलं नसतं, त्यामुळे लोकसंख्या वाढीचं महत्त्व किंवा
दोष हे दोन्ही समजत नाहीत. आणि एकूणच आपण म्हणलं की एखाद्या विवाह स्त्रीचा वयाच्या 15व्या वर्षापासून ते 49 या वयापर्यंत फर्टिलिटी रेट विचारात घेतला जातो. पण जो सुरुवातीचा कालावधी असतो त्यामध्ये तो वाढीचा दर अधिक असतो आणि लवकर विवाह झाला तर आपत्तीची संख्या अधिक राहते. त्यामुळे लक्षात घ्या, बालविवाह लोकसंख्या उच्च दराचा कारणीभूत ठरतो. देशाचे हवामान, आता भारत देश हा उष्णकटिबंधीय प्रदेशात येतो, भागामध्ये येतो. तर इथलं जे उष्णकटिबंधीय असल्या कारणास्तव मुलं किंवा मुली हे वयात येण्याचं प्रमाण हे लवकर आहे. लवकर वयात आल्याने यांचं लवकर विवाह होतो आणि लवकर विवाह झाल्याने एकूणच जसं बालविवाह म्हटलं त्याप्रमाणे लवकर अपत्याला जन्म घातला जातो आणि एकूणच अपत्याची संख्या अधिक राहते. याचबरोबर दारिद्र्य, पॉवर्टी हे देखील लोकसंख्या वाढीला कारणीभूत आहे. कारण पॉवर्टीमुळेच जे काही ऑपरेशन आहे, लक्षात घ्या, 1 किंवा 2 अपत्यानंतरनं हे दारिद्र्य असल्या कारणास्तव त्याचा खर्च पेलत नसल्यानं ते केलं जात नाही ऑपरेशन. आणि ऑपरेशन न केल्यानं हे जे काही अपत्याची संख्या ती वाढत राहते. आणि दारिद्र्य असल्यामुळे एज्युकेशनचं प्रमाण नसतं, त्यामुळंही लोकसंख्येबद्दल जे गांभीर्य आहे ते गांभीर्य राहत नाही, त्यामुळे वाढत राहते. बहुपत्नीत्व प्रथा, आता हा मुद्दा पूर्वीचा आहे, आताचा म्हणू नका. आता एक मिळणं कठीण आहे. आता एक मिळणं कठीण आहे. पूर्वी आपण राजे महाराजांचा विषय विचारात घेतला तर 100 क्रॉस केलेत. याच्याही अगोदर मागील 30-35 वर्षापूर्वी 2-2, 3-3, 4-4, 5-5 पत्नी होत्या. आताच्या घडीला म्हणलं तर एकच हा विवाह आहे. व पूर्वी अधिक पत्नी बहुपत्नीत होत्या, त्यामुळे लोकसंख्या वाढीचा दर कसा होता, जास्त होता. अज्ञान आणि निरक्षरता हे दोन्ही एकाच मध्ये घ्यायचे, लक्षात घ्या. अज्ञान किंवा निरक्षरता यामुळे काय विचारात घेतलं जातं, मुली कितीही जन्माला घरामध्ये येऊ देत, जन्माला आला पाहिजे मुलगा. मग मुलाच्या जन्मापर्यंत वाट पाहेपर्यंत इकडं मुलींची संख्या वाढलेली असते. यामुळे देखील जन्मदरामध्ये काय होते, वाढ होते. दुसरा धार्मिक समजुतीचा पगडा. आता आपल्यामध्ये धार्मिक समजूत काय आहे, मुली कितीही जन्माला आल्या तर जन्माला येणं मुलगा हे कुटुंबाचा वंश वाढवण्यासाठी ही धार्मिक समजूत विचारात घेतली जाते. मुलगा हा कुटुंबाचा आधार, म्हातारपणाचा आधार, ही धार्मिक समजूत आपल्यामध्ये होती, आता नाही. आता बरेचसे पालक असे आहेत की एका कन्येच्या जन्मानंतर नाही तिथंच ऑपरेशन करून थांबलेले आहेत. मुलगा काय आणि मुलगी काय हा भेदभाव पूर्वीचा होता, तो आता भेदभाव राहिलेला नाही. कारण पालक हा आता शिक्षित झालेला आहे आणि कमी शिक्षित झाल्या कारणास्तव एकूणच अपत्याची संख्या जाणीवपूर्वक कमी ठेवली जाते. कारण सर्वांचं एज्युकेशन आज या महागाईमध्ये, या इन्फ्लेशनमध्ये सर्वांचं एज्युकेशन, सर्वांचं पालनपोषण शक्य नाही. तर जाणून बुजून लोकसंख्या आता नियंत्रणात ठेवली जाते, मात्र यासाठी एज्युकेशन असणं गरजेचं आहे. तर लक्षात घ्या, बालविवाह प्रथा, देशाचे हवामान, दारिद्र्य, बहुपत्नीत्व, अज्ञान, निरक्षरता आणि धार्मिक समजुतीचा पगडा या कारणास्तव भारताची जी काही लोकसंख्या आहे ही लोकसंख्या उच्च असलेली आपल्याला पाहायला मिळते. याचबरोबर उच्च जन्मदर, जबाबदार सामाजिक घटक. आता हे दोन्ही मुद्दे, 2-3 मुद्दे लक्षात घ्या, ते तुम्हाला UPSC मध्ये विचारलेले आहेत प्रीला. उच्च जबाबदार सामाजिक घटक आहेत लग्नाच्या वेळी कमी असणारे वय. मग लग्नाच्या वेळेस कमी वयात जर लग्न झालेलं असेल तर मगाशीच आपण म्हटलेलं आहे की 15 ते 49 हा जो काही प्रजोत्पादन कालावधी आहे हा अधिक सापडतो आणि अधिक सापडल्या कारणास्तव अपत्याची संख्या अधिक राहते. हा सामाजिक घटक झाला. दुसरा, धार्मिक आणि सामाजिक अंधश्रद्धा. आताच आपण डिस्कस केलं की मुलगा हा वंशाचा किंवा कुटुंबाचा आधार. याच्यामुळे किती मुलीचा जन्म झाला तर मुलाच्या जन्माला प्राधान्य दिलं जातं, त्यामुळे लोकसंख्या वाढत जाते. तर उच्च जन्मदरास हे सामाजिक घटक कारणीभूत आहेत. पुढे 2001 ते 2011 हे जे काही दशक होतं, या 10 वर्षामध्ये लोकसंख्या 18 कोटीची भर, म्हणजेच या दशकात एक ब्राझील देशाची निर्मिती झाली. ब्राझील देश पूर्वीपासून, जेव्हापासून त्याची निर्मिती आहे तेव्हापासून आतापर्यंत जेवढी ब्राझील देशाची लोकसंख्या आहे तेवढी लोकसंख्या आपण 10 वर्षामध्येच कंप्लीट केलेली आहे. तेवढी लोकसंख्या इंडियामध्ये एका 10 वर्ष म्हणजे एका दशकात एक ब्राझील देश तयार होतो. त्यामुळे तर 1 नंबरला आपण आहोत.
2001 ते 2011 हे पण या दशकात दरम्यान लोकसंख्या दरवर्षी 1.18 कोटीची भर पडली. दरवर्षी किती? पर इयर 1.18 कोटीची आपल्यामध्ये भर पडली. आणि या 10 वर्षामध्ये आपण ब्राझील या देशाला जेवढी लोकसंख्या आहे तेवढी आपल्यामधली वाढ आहे. म्हणजे त्यांची लोकसंख्या आणि आपल्यामधला ग्रोथ रेट आहे. तर लक्षात घ्या, दशवार्षामध्ये असणारी ही वाढ आपल्याला जाणवून येते. पुढे आता त्यातला दुसरा पॉईंट सुरू झाला, तो म्हणजे मृत्यूदर. आपण मगाशी जननदर पाहिला, आता आपल्याला पाहायचा आहे मृत्यूदर, डेथ रेट. जननदरात आपण व्याख्या घेतली होती, 1000 लोकसंख्येमागे जन्माला येणाऱ्या बालकांची संख्या म्हणजे जननदर होय. 1000 मागे काढला होता. मृत्यूदर पण 1000 मागेच आपल्याला काढायचा आहे. लक्षात घ्या काय म्हटलंय, देशातील प्रतिवर्षी 1000 लोकसंख्येमागे मृत्यू पावणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण म्हणजेच काय आहे, मृत्यूदर. हा पण 1000 मागेच आहे. 1000 मागे मृत्यू पावणाऱ्या व्यक्तीचे प्रमाण म्हणजेच काय आहे, मृत्यूदर. पहा, 1000 मागे 1000 लोकसंख्येमागे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या म्हणजेच काय आहे, मृत्यूदर होय. म्हणजेच मृत्यूदर होय. आता हा मृत्यूदर किती होता लक्षात घ्या. 1951-60 या दशकामध्ये मृत्यूदर हा 18% होता, 18.0%. यानंतर 81-90 मध्ये मृत्यूदर हा 14.3% आला. 19 ते 2000 पर्यंत मृत्यूदर हा 7.4% आणि 2001 ते 2010 म्हणजेच 11च्या मापनात हा 7.1% आलेला आहे. जननदर पण आपला घटतोय, पण त्या तुलनेत मृत्यूदर हा झपाट्याने घटतोय. जननदर घटतोय, त्या तुलनेत मृत्यूदर हा झपाट्याने घटतोय. तर मृत्यूदर हा झपाट्याने घटण्याची कारण काय आहेत पहा, मृत्यूदर कमी होण्याची कारणे. मग कोणती कारण आहेत की त्या कारणाने मृत्यूदर घटतोय, तर त्यातलं पहिलं कारण पहा, बाल मृत्यू प्रमाण घट. आता एवढे काही हॉस्पिटलच्या सोयीसुविधा निर्माण झालेल्या आहेत की मातेच्या गर्भाशयामध्ये पण अर्भकाचे जर का व्यंग्यत्व असेल, त्याला काही व्याधी असतील, त्याला काही भविष्यातले प्रॉब्लेम त्या ठिकाणी निर्माण होणार असतील, तर ते प्रॉब्लेमही त्या ठिकाणी समजून येतात. एवढी टेक्नॉलॉजी आलेली आहे, त्यामुळे बालमृत्यू प्रमाण हे कमी झालेलं आहे. त्यामुळे मृत्यू प्रमाण कमी आहे. पिण्याचे स्वच्छ पाणी लक्षात घ्या, शरीराला अंतर्गत इफेक्ट करणारा हा घटक आहे. पण आजकाल आपण पाहतो की पूर्वीच्या तुलनेत स्वच्छ पिण्याच्या पाण्यासंदर्भात जागरूकता निर्माण झालेली आहे. ज्या त्या ठिकाणी स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध झालेलं आहे, घरोघरी झालेलं आहे. आणि आपल्याला प्रवासामध्येही म्हटलं तरी स्वच्छ पिण्याच्या पाण्याच्या बॉटल त्या ठिकाणी निर्माण होतात. त्यामुळेही मृत्यूदर घटलेला आहे. देवी, प्लेग, मलेरिया या रोगाचे किंवा आजाराचे संपूर्ण निर्मूलन झालेलं आहे. पूर्वी प्लेग, देवी, कॉलरा याच्या संदर्भात हॉस्पिटलमध्ये लसीकरण होतं. लक्षात घ्या, प्रत्येकाला या ठिकाणी एक खूण आहे. ती कशाची आहे, तर ती लसीकरणाची खूण आहे. तर हे लसीकरण झाल्या कारणास्तव जो मृत्यूला बळी पडत होता तो आता बळी पडत नाही. त्यामुळे मृत्यूदर घटलेला आहे. प्रसूतीविषयक सार्वत्रिक उपलब्धता. पूर्वी डिलिव्हरी म्हटलं तर तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी एखादं हॉस्पिटल असायचं की तिथं डिलिव्हरी होत होत्या. आताच्या घडीला गावोगावी हॉस्पिटलच्या सोयीसुविधा उपलब्ध झालेत. म्हणजेच प्रसूतीच्या किंवा डिलिव्हरीच्या सोयी सार्वत्रिक ठिकाणी उपलब्ध झालेत. आणि या सार्वत्रिक ठिकाणी उपलब्ध झाल्या कारणास्तव जो बालकाचा मृत्यू असेल किंवा मातेचा मृत्यू असेल तो कमी झालेला. आणि या सर्व कारणाने मृत्यूदर कमी होत आहे. मृत्यूदर कमी होत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. जर विचारण्यात आलं की मृत्यूदर कमी होण्याची कारणे कोणती, तर ही कारणं आवश्यक आहेत. पुढे आता सर्वाधिक मृत्यूदर असणारे राज्य आणि न्यूनतम मृत्यूदर असणारे राज्य या ठिकाणी दिले आहेत. त्याचबरोबर सर्वाधिक मृत्यूदर असणारे केंद्रशासित प्रदेश आणि न्यूनतम मृत्यूदर असणारे केंद्रशासित प्रदेश. तर लक्षात घ्या, भारतामध्ये जो मृत्यूदर मगाशी आपण पाहिलेला आहे 2001 ते 2010 या दशकामध्ये तो आपल्याला 7.1% आढळलेला आहे. आता सर्वाधिक मृत्यूदर असणारा राज्य कोणतं आहे, तर लक्षात घ्या, राज्यामध्ये 8.5% मृत्यूदर आढळतो. ते राज्य आहे आसाम. ही ओरिसा, सॉरी आसाम नाही तर ओरिसा. हे ओरिसा राज्यात किंवा ओरिसा राज्यामध्ये मृत्यूदर अधिक आहे. त्या खालोखाल वरून दुसरा क्रमांक येतो तो म्हणजे मध्य प्रदेश 8.2. त्यानंतर तिसरा क्रमांक आहे आसाम 8% आणि तिसरा क्रमांक आहे उत्तर प्रदेशचा 7.9%. एवढा मृत्यूदर आढळतो.
आता सर्वात कमी मृत्यूदर असणारं राज्य कोणतं आहे तर ते नागालँड 3.3. खालून दुसरा क्रमांक छत्तीसगड 4.1%. मणिपूर खालून तिसरा 4.1, दोन्हीचा सेम आहे लक्षात घ्या. मिझोराम 4.4%. हे राज्य आहेत की सर्वात अधिक मृत्यूदर असणारी आणि न्यूनतम मृत्यूदर असणारी 4 राज्य जोड्या लावण्यासाठी प्रश्न विचारले येतात त्या दृष्टीने. तर सर्वात अधिक मृत्यूदर असणारं केंद्रशासित प्रदेश म्हटलं तर तो केंद्रशासित प्रदेश आहे पॉंडिचेरी, ज्या ठिकाणी 7.2% मृत्यूदर आढळतो. दुसरा क्रमांक येतो वरून लक्षद्वीप 6.4 आणि तिसरा आहे द्वीप दमन 4.9. सर्वात कमी मृत्यूदर असणारा केंद्रशासित प्रदेश म्हटलं तर तिथं आहे तो दिल्ली 4.3. त्यानंतर खालून दुसरा क्रमांक अंदमान निकोबार 4.5 आणि तिसरा क्रमांक येतो दादरा नगर हवेली. हे केंद्रशासित प्रदेश आहेत की ज्या ठिकाणी इथून इकडे म्हटलं तर हा केंद्रशासित प्रदेश आहेत. इकडे म्हटलं तर जे राज्य आहेत की त्या राज्यामध्ये मृत्यूदर प्रमाणे कमी आढळतं. पुढे आता याच्यामध्ये शिशुमृत्यूदर आणि बालकपण मृत्यूदर लक्षात घ्या, दोन्ही व्याख्या बऱ्यापैकी एकच आहेत, तरी देखील काही शब्दांचा फरक जाणून घ्या. शिशुमृत्यूदर एका वर्षामध्ये 1000 लोकसंख्येमागे एका वर्षापेक्षा कमी वयोगटातील शिशुमृत्यू व त्याच वर्षामध्ये जन्मलेल्या मुलांची संख्या या दोघांचे गुणोत्तर म्हणजे काय आहे शिशुमृत्यूदर होय. एका वर्षामध्ये 1000 लोकसंख्येमागे एका वर्षापेक्षा कमी म्हणजे 365 दिवसाच्या आतील मृत्यू, एका वर्षापेक्षा कमी वयोगटातील शिशुमृत्यू संख्या व त्याच वर्षामध्ये जन्माला आलेल्या बालकांची किंवा मुलांची संख्या याचे गुणोत्तर म्हणजे काय आहे शिशुमृत्यूदर. शिशुमृत्यूदर हा 1000 मागेच काढला जातो. त्या वर्षामध्ये जन्मलेल्या मुलांची संख्या व त्याच वर्षामध्ये शिशुमृत्यू संख्या याला आपण काय म्हणतो शिशुमृत्यू. आकडेवारी पण पुढच्या स्लाइडला पाहूया आपण. मात्र त्या ठिकाणी बालक मृत्यू पहा. बालक मृत्यू म्हणजे 5 वर्ष वयापर्यंतचं मूल होय. इथं काय म्हणलं 365 दिवसाच्या आतील, 1 वर्षाच्या आतील, आणि इथं काय म्हणतोय 5 वर्ष पर्यंतचे मूल, याला आपण बालकमध्ये विचारात घेतलं. व्याख्या तीच येते लक्षात घ्या. एका वर्षात 1000 जीवित जन्मामागे मृत्यू पावणाऱ्या बालकांची संख्या म्हणजेच बालक मृत्यूदर. बालकां इथं जर एजचा विषय विचारात घेतला तर तो 5 वर्ष, इथं एजचा विषय विचारात घेतला तर 1 वर्षाच्या आत, या दृष्टीने लक्षात घ्या. आकडेवारी पहा. आता जो काही शिशुमृत्यू आहे तो शिशुमृत्यू ऑल इंडिया लेवलला हा 44 आढळतो 1000 मागे. यामध्ये ग्रामीणमध्ये 46 तर शहरी भागामध्ये 28 आढळतो. मग ग्रामीण भागामध्ये शिशुमृत्यू दर शहरी भागाच्या तुलनेत अधिक आहे. अधिक असण्याचं कारण काय आहे तर ग्रामीण भागामध्ये शहरी भागाच्या तुलनेत सोयीसुविधांचा अभाव व शहरी भागामध्ये ग्रामीण भागाच्या तुलनेत शिशुमृत्यू कमी आहे. त्याचंही कारण आहे की शहरी भागामध्ये आरोग्याच्या सोयीसुविधेत असणारी वाढ. तर सर्वात कमी शिशुमृत्यू कुठं आढळतो गोवामध्ये 1000 मागे फक्त 11 आहे लक्षात घ्या. त्या खालोखाल क्रमांक येतो दुसरा केरळ राज्याचा दुसरा म्हणजे 12. सर्वाधिक शिशुमृत्यू दर हा मध्य प्रदेशमध्ये 1000 मागे 59. उत्तर प्रदेश व ओरिसामध्ये 57 आढळतो. 1000 मागे 57 बालके म्हणजे शिशु एक्सपायर होतात. याचबरोबर शिशुमृत्यू यामध्ये आपण ऑल इंडियाची आकडेवारी घेतलीच, रुरल आणि अर्बन पाहिली. आता यामध्ये मुलं आणि मुलीचं प्रमाण पण विचारात घेऊया. पहा शिशुमृत्यू ऑल इंडिया लेवलला आपल्याला इथं 44 आलतात, तो 44च आहे. मग यामध्ये मुलांचं मृत्यूचं प्रमाण ही 43 आहे तर मुलींचं मृत्यूचं प्रमाण हे 46 आहे. म्हणजेच मुलांच्या तुलनेत शिशु या घटकात मुलींचं एक्सपायर होण्याचं प्रमाण जास्त आहे. बालक मृत्यू पहा. बालक मृत्यू किती आहे 1000 मागे 55 आहे. या 55 मध्ये मुलींचं प्रमाण ही मुले बॉईज 51 आहेत तर मुली या 59 आहे. म्हणजेच शिशुमध्ये असू देत किंवा बालकमध्ये असू देत मृत्यूमध्ये मुलींचं प्रमाण मुलांच्या तुलनेत अधिक आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचं प्रमाण हे अधिक असलेलं आपल्याला हे आकडेवारी सांगते लक्षात घ्या.
आकडेवारी आपल्याला पाहायला मिळते। याचबरोबर माता मृत्यू दर, आतापर्यंत आपण जननदर काढला, मृत्यूदर काढला, शिशुमृत्यू दर काढला, बालक मृत्यू दर काढला, हे सर्व 1000 मागे काढलं लक्षात घ्या। मात्र आता माता मृत्यू दर काढताना 1,00,000 मागे काढायचा आहे लक्षात घ्या। सर्व आकडेवारी 2 आकडेवारी सोडून बाकी सर्व आकडेवारी 1000 मागे काढली जाते। मग कोणत्या 2 आकडेवारी आहेत की ज्या 1000च्या पटीत बसत नाहीत? माता मृत्यू दर आणि एज्युकेशन प्रमाण। माता मृत्यू दर हा 1,00,000 जीवित शिशुमागे मृत्यू पावणाऱ्या मातांची संख्या काढली जाते, तर एज्युकेशन प्रमाण प्रत्येक 100 व्यक्तीमागे असणाऱ्या साक्षर व्यक्तीचं प्रमाण काढलं जातं। मग एज्युकेशन प्रमाणे 100च्या मागे घ्यायचं, एज्युकेशन प्रमाण 100च्या मागे घ्यायचं, तर माता मृत्यू दर हा 1,00,000 शिशूच्या मागे घ्यायचा। व्याख्या पहा, माता मृत्यू दर म्हणजे एका वर्षात 1,00,000 किती 1,00,000 1,00,000 जीवित शिशुमागे मृत्यू पावलेल्या मातांची संख्या होय। आता इथं या आयोग पुन्हा प्रश्न अ ब क टाकेल। माता मृत्यू दर हा 1,00,000 जीवित शिशुमागे मृत्यू पावणाऱ्या मातांची संख्या या आधारे काढला जातो। विधान बरोबर येईल। जीवित शिशुमागे मातांची संख्या आपण घेतलेला आहे, काय जीवित शिशुमागे मृत्यू पावलेल्या मातांची संख्या। आयोग इथं प्रश्न बदलतं, काय म्हणतं 1,00,000 माता मागे मृत्यू पावलेल्या शिशूंची संख्या, 1,00,000 माता मागे मृत्यू पावलेल्या शिशूंची संख्या, तो विषय विचारत नाही। शिशू मागे माता आहेत लक्षात घ्या। पहिल्यांदा शिशु आहे, नंतर ना माता शब्द आहे, माता अगोदर नाही। उलट विधान टाकलं तर ते चुकीचं विधान आहे लक्षात घ्या। आपल्याला एक्झामचा कालावधी जो तिथला टाइम आहे त्या टाइम मध्ये आपण माता का शिशु हा शब्द पाहत नाही, आयोग तुम्हाला कन्सेप्ट मध्ये शब्दाने बदलून उत्तर घालवून देतो। मग एक्झामच्या हॉलच्या बाहेर आलं की वेळ असतो, मग प्रत्येक पायरी उतरताना आपले एखादा दुसरा मार्क्स घरापर्यंत असतो, 4-5 मार्क्स कमी होतात। हे का कमी होतात लक्षात घ्या, तर कन्सेप्ट मधला जो इकॉनॉमी मधला बारकावापणा आहे तो बारकावा न समजल्या कारणास्तव या गोष्टी घडून येतात। तर लक्षात घ्या, शिशु मागे माता आहेत, माता मागे शिशु नाही। मग एका वर्षात 1,00,000 जीवित शिशु मागे मृत्यू पावलेल्या मातांची संख्या म्हणजेच काय आहे माता मृत्यू दर। आणि 2011च्या लोकसंख्येनुसार लक्षात घ्या, ऑल इंडिया लेवलला माता मृत्यू दर किती होता 178। ऑल इंडिया लेवलला माता मृत्यू दर किती आहे 178 असलेला आपल्याला पाहायला मिळतो। आणि या 178 ऑल इंडिया लेवलच्या सर्वात कमी माता मृत्यू दर असणारं राज्य आहे ते म्हणजे केरळ। केरळमध्ये 1,00,000 जीवित शिशुमागे फक्त 100 माता एक्सपायर होतात। तर सर्वात अधिक माता मृत्यू दर हा उत्तर प्रदेशमध्ये आहे, तो उत्तर प्रदेशमध्ये 1,00,000 जीवित शिशुमागे 517 माता एक्सपायर होतात, 517 माता एक्सपायर होतात। तर तुम्हाला मेन्सलाच विचारलेला प्रश्न इथं आपण घेतलेला आहे, माता मृत्यू दराची मुख्य कारणे कोणती आहेत? तर माता मृत्यू दराची कारणे लक्षात घ्या, गर्भधारणा कालावधीमध्ये काळजी न घेणं, गर्भधारणा कालावधीमध्ये म्हणजे फर्स्ट मंथ ते 9th मंथ पर्यंत काळजी न घेणं। दुसरा, प्रसूती दरम्यान आरोग्य सुविधांचा अभाव, डिलिव्हरीच्या वेळेत जर का आरोग्याच्या सोयीसुविधांचा अभाव असेल, जर का काही कारणास्तव नॉर्मल डिलिव्हरीच्या जागेला सिझरिंग डिलिव्हरी जर घडून आली तर त्या डिलिव्हरी संदर्भात डॉक्टरकडे किंवा जेवढ्या सोयीसुविधा पाहिजेत त्या हॉस्पिटलमध्ये त्या सोयीसुविधा उपलब्ध नसल्या कारणास्तव पण माता मृत्यू होतो। आणि अंधविश्वास, अंधविश्वास ग्रामीण भागामध्ये आहे, जेव्हा डिलिव्हरीच्या वेळेस वेदनेचा कालावधी आहे तेव्हा हॉस्पिटलमध्ये पोहोचवणं आवश्यक आहे, पण अंधविश्वास हा की देवाला हात जोडणे किंवा पूर्वीच्या डिलिव्हरी नॉर्मल झालेत घरातली सर्वांच्या मग हिची पण नॉर्मल होईल असा एक अंधविश्वास बाळगणं हे माता मृत्यूला कारणीभूत ठरतं। गरज आहे हॉस्पिटलला पोहोचवणं, मग नॉर्मल होऊ देत किंवा सिझरिंग होऊ देत, जे आहे ते तिथं डॉक्टरच्या निगराणीमध्ये घडेल आणि माता मृत्यू दर होणार नाही। मात्र जर का आपण अंधविश्वास बाळगला तर माता मृत्यू दर घडून येईल। तर हे माता मृत्यूचे असणारी कारणे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात। तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जो भारतीय लोकसंख्या टॉपिक आहे हा टॉपिक आपल्याला एकूण 3 पार्टमध्ये पाहायचा आहे। तर त्यातला फर्स्ट पार्ट आहे तो फर्स्ट पार्ट इथं कंप्लीट होतो। सेकंड पार्टपासून आपण लिंग गुणोत्तर पाहणार आहोत आणि थर्ड पार्टमध्ये आपल्याला महाराष्ट्राची लोकसंख्या पाहायची। तर असा हा
जॉग्राफीसाठी, इकॉनॉमीसाठी, पेपर 3 HRDसाठी आणि करंट अफेअर्ससाठी असा महत्त्वपूर्ण असणारा हा टॉपिक आपण याचा फर्स्ट पार्ट पाहिलेला आहे. तर सेकंड पार्ट आणि थर्ड पार्ट आपण लवकर पाहूया. तर हा पार्ट आपला या ठिकाणी कंप्लीट होतो. आपण या ठिकाणी थांबूया. पुढचा पार्ट लवकरच आपण पाहूया. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.